खरी आझादी हीच आहे की आपण परिस्थितीच्या आहारी न जाता स्वतःच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवावं. स्वतःला कधीच मर्यादित ठेवू नका. कल्पना आणि विचारांची शक्ती हीच माणसाची खरी ताकद आहे. कोणासाठी तरी केलेला छोटासा प्रयत्नही कधीच वाया जात नाही. त्याचा परिणाम कुठल्या ना कुठल्या मार्गाने नक्कीच परत येतो. जो व्यक्ती इतरांना मदत करायला कधीच मागे हटत नाही, तो स्वतःचं आयुष्य महान बनवतो. आयुष्यातला खरा सुख इतरांच्या भल्यासाठी काहीतरी योगदान देण्यातूनच मिळतं. प्रत्येक संघर्ष आपल्याला मजबूत, संयमी आणि समजूतदार बनवतो. शांतता आणि एकांत हे स्वतःची ओळख करून देणारे आणि मानसिक स्पष्टता आणणारे सर्वात मोठे गुरु आहेत. जो व्यक्ती वेळेची किंमत जाणतो, तो आपलं आयुष्य एका उद्देशाने जगतो. स्वतःच्या आतली ताकद ओळखणं आणि ती आयुष्यात उतरवणं हेच सर्वात मोठं यश आहे. खरा आनंद बाहेरच्या यशात नाही, तर आपल्या तत्वांमध्ये आणि प्रयत्नांमध्ये असतो. जो व्यक्ती आपले विचार आणि भावना स्वच्छ ठेवतो, तो आयुष्यात नेहमी स्थिर आणि खंबीर राहतो. प्रत्येक संकटात लपलेली संधी ओळखणं हीच खरी बुद्धिमानी आहे. स्वतःच्या उणिवांचा स्वीकार करून त्यावर काम करणं हेच खरं धाडस आहे. जो व्यक्ती इतरांचा दृष्टिकोन समजून घेतो, तो आयुष्यात समतोल आणि समाधान मिळवतो. प्रत्येक नवा दिवस आपल्याला नवीन संधी देतो, जर आपण ती ओळखली आणि योग्य दिशेने त्याचा वापर केला तर. आयुष्यातली सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे वेळ. जो वेळ वाया घालवतो, तो संधी गमावतो. माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही आणि दयेपेक्षा मोठी कोणतीही साधना नाही. प्रत्येक अनुभव आपल्याला नवा दृष्टिकोन देतो, जो भविष्यातल्या अडचणी सोडवायला मदत करतो. क्रिएटिव्ह विचार आपल्याला जुन्या गोष्टींकडे एका नव्या नजरेने पाहायला शिकवतात. प्रत्येक कठीण अनुभव आपल्याला मजबूत बनवतो आणि भविष्यात अधिक चांगले निर्णय घेण्याची ताकद देतो. आपण अनेकदा हे विसरतो की नाती सुख आणि दुःख या दोन्ही काळात पारखली जातात. खरी ओळख तर तेव्हाच होते जेव्हा जग आपल्याला साथ देणं सोडून देतं, आणि अशा वेळीही जो पाठीशी उभा राहतो, तोच आपला खरा असतो. कोणी तुमचं कौतुक केलं की तुम्हाला वाटतं तुम्ही खूप मोठे झालात, पण तुमची खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही स्वतःवर नाराज असता आणि तरीही पुन्हा उठून पुढे जाण्याची हिंमत दाखवता. लोक तुमची मदत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना त्यात स्वतःचा फायदा दिसतो. अशा वेळी शहाणपणा यातच आहे की कोणाचा आधार मागण्यापूर्वी स्वतःची क्षमता एवढी वाढवा की कोणाची गरजच भासणार नाही. प्रत्येक नातं कुठल्या ना कुठल्या अटीवर टिकलेलं असतं, पण बुद्धिमान तोच आहे जो या अटींच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आतली शांतता शोधतो, कारण ती शांतता कुठल्याही अटीपेक्षा खूप मोठी आहे. आयुष्यात अनेकदा लोक आपल्याला सोडून जातात. कोणाचं तरी जाणं दुःख नक्कीच देतं, पण जे दुःख आपल्याला काहीतरी शिकवून जातं, तेच दुःख आपला खरा गुरु बनतं. जेव्हा तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवणं कमी करता, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातला आनंद वाढू लागतो. अपेक्षा अनेकदा आपल्याला दुबळं बनवतात, त्यामुळे आपल्या अपेक्षांचे मालक स्वतः बना. नाती तेव्हाच टिकतात जेव्हा दोन माणसांमध्ये तडजोड नाही, तर खरी समज निर्माण होते. समजूतदारपणातून बनलेल्या नात्यात अपेक्षा कमी आणि सहानुभूती जास्त असते. कोणाची तरी साथ सुटणार हे नक्की असेल तर घाबरू नका. त्याची आठवण आणि तुमच्या आतली क्षमता तुमच्या नव्या प्रवासाचा पाया बनतील. भगवद्गीतेत सांगतात की आनंदी राहण्याचं सर्वात मोठं रहस्य हेच आहे की जे मिळालंय त्याचा मनापासून स्वीकार करा आणि जे मिळालेलं नाही ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. नाती तेव्हाच टिकतात जेव्हा त्यामध्ये विश्वास आणि त्याग या दोन्ही गोष्टी असतात. आयुष्यातला खरा आनंद कुठल्या तरी शर्यतीत पुढे जाण्यात नाही, तर त्या प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटण्यात आहे. कोणतंही स्वप्न तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा त्याच्या मागे तुमची जिद्द आणि अपार मेहनत उभी असते. जो माणूस स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवतो, तो स्वतःचं नशीबही बदलू शकतो. माणुसकीपेक्षा मोठा दुसरा कोणताही धर्म नाही आणि दयेपेक्षा मोठी कोणतीही पूजा नाही. प्रत्येक संकटात एक संधी लपलेली असते, फक्त ती ओळखण्याची नजर आपल्याकडे असायला हवी. आयुष्यातला सर्वात मोठा विजय हाच आहे की आपण इतरांच्या हृदयात स्वतःची जागा निर्माण करू शकू. आयुष्यातली आपली सर्वात मोठी ताकद ही आहे की आपण परिस्थितीला नाही, तर त्या परिस्थितीवर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची हे नक्कीच निवडू शकतो. जो माणूस स्वतःला समजून घेतो, तोच इतरांनाही समजून घेण्याची क्षमता ठेवतो. कठीण काळात संयम ठेवणं सोपं नसतं, पण हाच तो गुण आहे जो तुमच्या भविष्यातलं यश ठरवतो. स्वतःचा शोध घेणं हा आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रवास आहे, ज्यामध्ये आपल्याला आपली खरी ओळख सापडते. क्रिएटिव्हिटी किंवा नवनिर्मितीची ताकद फक्त कलेमध्ये नसते, तर प्रत्येक आव्हानावर नवीन उपाय शोधण्यातही ती दिसून येते. कधी कधी फक्त एखाद्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेणं हाच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार बनून जातो.
जो माणूस स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करतो आणि त्या ओलांडण्याचं धाडस दाखवतो, तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. आयुष्यातला खरा आनंद इतरांच्या भल्यासाठी काहीतरी योगदान देण्यातून मिळतो. शांत राहण्यात लपलेली ताकद आणि विचारांची स्पष्टता ही शब्दांपेक्षा कित्येक पटींनी जास्त प्रभाव पाडते. जो व्यक्ती स्वतःच्या अनुभवातून शिकतो, तो भविष्यातल्या प्रत्येक आव्हानासाठी कायम तयार राहतो. प्रत्येक नवा दिवस आपल्याला एक नवी संधी देतो, जर आपण ती ओळखली आणि योग्य दिशेने प्रयत्न केले तर. खरं प्रेम आणि खरी मैत्री केवळ दिखाव्यात किंवा शब्दांत नाही, तर तुमच्या वागण्यातून आणि कर्मातून दिसून येते. स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करणं कधीच सोपं नसतं, पण यामुळेच तर आयुष्याला एक खरा अर्थ मिळतो. माणसाची खरी किंमत त्याच्या ज्ञानातून, चारित्र्यातून आणि कर्मातून मोजली जाते, त्याच्या संपत्ती किंवा प्रसिद्धीवरून नाही. एखाद्यासाठी केलेला छोटासा प्रयत्नही कधीच वाया जात नाही. त्याचा प्रभाव नकळतपणे का होईना, पण तुमच्याकडे परत नक्की येतो. जो व्यक्ती स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवतो, तो आयुष्यातल्या कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकतो. वेळेचा योग्य वापर करणं हीच यश आणि समाधानाची खरी गुरुकिल्ली आहे. खरी साखळदंडातून मुक्ती किंवा स्वातंत्र्य हेच आहे की आपण आपल्या विचारांच्या आणि कर्मांच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवावं. प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक मजबूत, समजदार आणि संयमी बनवतो. जो माणूस इतरांचा दृष्टिकोन समजून घेतो, त्याला आयुष्यात कमी वाद आणि जास्त समाधान मिळतं. आत्मविश्वास फक्त शब्दांत नसतो, तर तो तुमच्या प्रत्येक छोट्या निर्णयात आणि कामात दिसून येतो. अडचणी या फक्त अडथळे नसतात, तर त्या अशा संधी असतात ज्या आपल्याला पैलू पाडतात आणि भविष्यासाठी तयार करतात. प्रत्येक अनुभव आपल्याला एक नवा दृष्टिकोन देतो, जो भविष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी खूप मदत करतो. जो व्यक्ती स्वतःच्या आतला आवाज ऐकतो, तोच सर्वात अचूक आणि समजूतदार निर्णय घेऊ शकतो. इतरांच्या भल्यात आपला आनंद शोधणारा माणूस स्वतः सर्वात जास्त समाधानी आणि सुखी राहतो. क्रिएटिव्ह विचार नवीन शक्यता आणि मार्ग शोधण्यात मदत करतात. शांतता आणि एकांत हे स्वतःला ओळखण्यासाठी आणि मानसिक स्पष्टतेसाठी सर्वात मोठे शिक्षक आहेत. जो व्यक्ती स्वतःच्या चुकांमधून शिकतो, तो आयुष्यात प्रत्येक वेळी आधीपेक्षा चांगले निर्णय घेऊ लागतो. आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली वेळ. जो वेळ वाया घालवतो, तो हातात आलेल्या संधी गमावून बसतो. स्वतःच्या कमकुवतपणा ओळखून त्यावर काम करणं हेच खरं धाडस आहे. खरा आनंद केवळ बाहेरच्या यशामध्ये नसतो, तर तो आपल्या प्रयत्नांमध्ये आणि तत्वांमध्ये असतो. जो व्यक्ती इतरांना मदत करण्याची एकही संधी सोडत नाही, त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थक आणि पूर्ण होतं. प्रत्येक कठीण अनुभव आपल्याला मजबूत बनवतो आणि भविष्यात अधिक चांगले पर्याय निवडण्याची क्षमता देतो. माणुसकीपेक्षा मोठा दुसरा कोणताही धर्म नाही आणि दयेपेक्षा मोठी कोणतीही साधना नाही. प्रत्येक दिवसाकडे एक नवीन सुरुवात म्हणून पाहिल्यानेच आयुष्यात ताजेपणा आणि एक उद्देश निर्माण होतो. जो व्यक्ती आपले विचार आणि भावना शुद्ध ठेवतो, तो नेहमी स्पष्टतेने आणि स्थिरतेने आयुष्य जगतो. प्रत्येक आव्हानात लपलेली संधी ओळखणं हेच खऱ्या बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. स्वतःच्या आतली ताकद ओळखणं आणि ती प्रत्यक्ष आयुष्यात वापरणं हेच सर्वात मोठं यश आहे. खरा आनंद केवळ बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतो, तर तो आपल्या प्रयत्नांमध्ये आणि आतल्या शांततेत लपलेला असतो. आयुष्यातलं सर्वात मोठं धाडस म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी स्वतःशी प्रामाणिक राहणं. अडचणी आपल्याला मोडण्यासाठी नाही, तर आपल्या आतली खरी ताकद जगासमोर आणण्यासाठी येतात. माणसाचं खरं मूल्य त्याच्या कर्मांमध्ये आणि विचारांमध्ये आहे, त्याच्या संपत्ती किंवा पदवीमध्ये नाही. शांततेत लपलेली ताकद अनेकदा सर्वात जास्त प्रभावशाली असते. ती मनाला स्पष्ट आणि विचारांना स्थिर बनवते. खरं प्रेम आणि सच्चा मित्र तोच असतो, जो कठीण काळातही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. जो व्यक्ती आपली स्वप्न सत्यात उतरवण्याचं धाडस ठेवतो, तोच इतिहासात स्वतःचं नाव कोरू शकतो. प्रत्येक अनुभव, मग तो सुखाचा असो वा दुःखाचा, आपल्याला आयुष्याची सखोल समज आणि प्रगल्भता देतो. वेळेचा योग्य वापर हीच यश आणि समाधानाची चावी आहे. जो माणूस इतरांचा दृष्टिकोन समजून घेतो, तो आयुष्यात कमी संघर्ष आणि जास्त शांतता अनुभवतो. आत्मविश्वास केवळ बोलण्यातून नाही, तर प्रत्येक छोट्या निर्णयातून आणि कृतीतून व्यक्त होतो. आयुष्यातली सर्वात मोठी भेट म्हणजे आपले अनुभव. यातून शिकण्याचा योग्य दृष्टिकोन आपल्याला अधिक मजबूत बनवतो. जो व्यक्ती स्वतःच्या चुकांमधून शिकतो, तो भविष्यात अधिक चांगले निर्णय घ्यायला लागतो. प्रत्येक आव्हान आपल्याला नवीन दृष्टिकोन आणि नवीन उपाय शोधण्याची संधी देतं. स्वतःशी केलेला संवाद आणि एकांत माणसाला त्याची खरी ओळख आणि ताकद दाखवून देतात. जो व्यक्ती इतरांच्या आनंदात आपला आनंद मानतो, त्याचं आयुष्य नेहमी अर्थपूर्ण आणि परिपूर्ण असतं.
नवनिर्मिती किंवा क्रिएटिव्हिटी फक्त कलेत नाही तर रोजच्या समस्यांवर नवीन मार्ग शोधण्यातही असते. जो माणूस स्वतःच्या मनाचा आवाज ऐकतो तोच सर्वात शहाणपणाचे आणि अचूक निर्णय घेऊ शकतो. प्रत्येक दिवसाकडे एक नवीन संधी म्हणून पाहणारा व्यक्ती आयुष्यात कधीच मागे राहत नाही. जग तुम्हाला तेव्हाच समजून घेतं जेव्हा तुम्ही शांत राहूनही स्वतःचा आदर आणि गरिमा टिकवून ठेवता. बोलणं गरजेचं आहे, पण स्वतःच्या आत्मसन्मानापुढे कधीच मान झुकवू नका. लोक तुम्हाला दुर्लक्षित करतील, कौतुक करतील किंवा तुमचा विरोधही करतील, पण फरक फक्त तुमच्या निर्णयांचा पडतो की तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं आहे की इतरांच्या अटींवर. सच्चा साथीदार तो नाही जो फक्त सुखात सोबत असतो, तर तो आहे जो तुमची कमकुवतपणा पाहूनही तुम्हाला अधिक चांगलं बनवण्यासाठी आव्हान देतो आणि तरीही तुमची साथ सोडत नाही. जेव्हा तुम्ही केवळ परताव्याच्या अपेक्षेने सर्वांची मदत करायला लागता तेव्हा तुमचं मन लहान होऊ लागतं. मोठं मन तेच आहे जे कुठल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता नेहमी देत राहतं. मतलबी बोलण्यामुळे तुम्हाला नक्कीच त्रास होतो, पण त्या दुखापतीतून जे शहाणपण मिळतं तेच तुम्हाला पुढे मजबूत बनवतं. जखमा भरून निघतात, पण त्यांचे वण हे एक शिकवण म्हणून कायम राहतात. नात्यांची खोली मोजण्याची खरी पद्धत हीच आहे की जेव्हा तुम्ही सर्वात वाईट परिस्थितीत असता तेव्हा तुमचं बोलणं ऐकून घ्यायला कोण येतं. दिखावा करणारे भरपूर असतात, पण खरे साथीदार मिळणं खूप दुर्मिळ असतं. कधी कधी कोणापासून दूर निघून जाणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं, कारण जेव्हा नात्यांमध्ये स्वार्थाची हवा शिरते तेव्हा तो दुरावाच त्या नात्याला वाचवतो. आजकाल जगात विश्वास कमी आणि संशय जास्त पाहायला मिळतो, तरीही जो आपली प्रामाणिकता सोडत नाही त्याला एक ना एक दिवस त्याच्या कर्मांचं फळ नक्की मिळतं. उशीर होईल, पण सत्य नेहमीच प्रबळ असतं. कोणाच्या स्तुतीमुळे हवेत उडू नका. आजचं कौतुक उद्याची चूकही बनू शकतं. आपली स्वतःची किंमत तोच टिकवून ठेवतो जो कौतुक आणि अपमान या दोन्ही परिस्थितीत समान राहतो. लोक मोठी आश्वासने देतात आणि छोटी कारणे शोधतात. शहाणपणा यातच आहे की वचनांपेक्षा स्वतःच्या आणि इतरांच्या कामावर जास्त विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही हे समजून घेता की प्रत्येक माणूस त्याच्या गरजेनुसार वागतो तेव्हा तुम्ही इतरांच्या अपेक्षांमधून मुक्त होता. हे स्वातंत्र्य तुम्हाला ही संधी देतं की तुम्ही तेच निवडा जे तुम्हाला मानसिक शांतता देईल, केवळ ओळखीचं वाटतं म्हणून नाही. काही लोक फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जवळ येतात आणि काही दूर निघून जातात. खरी शिकवण हीच आहे की तुमचा आनंद कोणा एका व्यक्तीवर अवलंबून नाही, तर तो तुमच्या कर्मात आणि विचारात लपलेला आहे. जेव्हा लोक तुमची मदत करतात तेव्हा त्यांचं हसणं खरं आहे की फक्त दिखावा हे केवळ तेव्हाच समजतं जेव्हा तुम्ही संकटात असता आणि मदतीसाठी कोणीही हात पुढे करत नाही. या जगातली नाती बऱ्याचदा स्वार्थावर चालतात. समजूतदार तोच आहे जो स्वतःमध्ये एवढी ताकद ठेवतो की इतरांची निष्ठा किंवा त्यांचा स्वार्थ त्याला अजिबात प्रभावित करू शकत नाही. कधी कधी लोक फक्त तुमच्या चांगल्या वेळेतच साथ देतात, पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा जे तुमच्या सोबत उभे असतात तेच तुमचे खरे साथीदार असतात. जगाच्या स्वार्थी रीतीभाती आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्या आत्म्याची शुद्धता आणि प्रामाणिकता टिकवून ठेवणं हीच खरी जिंकण्याची खूण आहे. एखादी व्यक्ती दूर गेल्यामुळे हृदय तुटणं साहजिक आहे, पण लक्षात ठेवा की हे तुटेलं हृदयच आपल्याला शिकवतं की आयुष्यात कोणाला ठेवायचं आणि कोणाला सोडून द्यायचं. लोक बऱ्याचदा त्यांच्या गोड बोलण्याने आणि खोट्या वचनांनी तुम्हाला संभ्रमात टाकतात. शहाणा तोच आहे जो फक्त स्वतःच्या अनुभवावर आणि ज्ञानावर विश्वास ठेवतो. जेव्हा तुम्ही इतरांच्या अपेक्षांच्या पलीकडे जायला शिकता तेव्हा जगाचे मतलबी डावपेच तुम्हाला कधीच खाली पाडू शकत नाहीत. काही लोक फक्त दिखाव्यासाठी प्रेम व्यक्त करतात, पण खरं प्रेम तेच आहे जे कोणत्याही अटी आणि फायद्याविना अगदी मनापासून दिलं जातं. आयुष्यात अनेकदा एकटं चालावं लागतं, पण हे एकटं चालणंच तुम्हाला तुमची खरी किंमत आणि तुमच्या आतल्या ताकदीची ओळख करून देतं. जगात प्रत्येक जण प्रॉमिस करतो, पण जो दिलेला शब्द पाळतो तोच खऱ्या अर्थाने विश्वासार्ह बनतो. जेव्हा लोक तुमच्यापासून दूर जातात तेव्हा घाबरू नका. बऱ्याचदा हेच तुमच्यासाठी एक नवीन आणि योग्य मार्ग मोकळा करतं आणि तुम्हाला एका नव्या ध्येयाकडे घेऊन जातं. कोणालाही मदत करण्यापूर्वी हे नक्की समजून घ्या की तो तुमचा चांगुलपणा पाहत आहे की फक्त त्याची गरज पूर्ण करत आहे. यामुळे तुमची ऊर्जा वाचते. जगाच्या निष्ठेवर विश्वास ठेवणं सोपं नाही, म्हणूनच स्वतःच्या आतली ताकद आणि आत्मनिर्भरता मजबूत करणं हीच तुमची खरी सुरक्षा आहे. अनेकदा लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जवळ येतात आणि नंतर लांब जातात, पण तुमचे कर्म आणि निर्णयच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात. कधी कधी तेच लोक तुम्हाला सोडून जातात ज्यांना तुम्ही नेहमी स्वतःसोबत पाहू इच्छित होता. समजूतदार व्यक्ती तोच आहे जो स्वतःच्या आनंदासाठी आणि शांततेसाठी त्यांना आनंदाने जाऊ देतो. जगात फक्त काहीच लोक खऱ्या मनाने साथ देतात, बाकी सगळे केवळ नावापुरतेच सोबत असतात.
जेव्हा तुम्हाला हे समजतं की कोणतीही व्यक्ती कायमस्वरूपी तुमची नसते, तेव्हा तुम्ही प्रत्येक नात्यात कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करायला शिकता. नात्यांवर आणि लोकांवर विश्वास ठेवायला शिकणं चांगलं आहे, पण स्वतःची किंमत ओळखणं त्याहून जास्त गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला कधीच धोका देत नाही. जेव्हा वेळेचा खेळ खूप कठीण वाटायला लागतो, तेव्हा लक्षात ठेवा की प्रत्येक संघर्ष तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर अधिक खंबीर बनवण्यासाठी आलेला असतो. यशाचा खरा अर्थ केवळ निकाल मिळवणं नाही, तर दररोज स्वतःला नवीन आव्हान देणं आणि शिकण्याच्या प्रक्रियेत टिकून राहणं हा आहे. जे लोक स्वतःच्या भीतीचा आणि अपयशाचा धैर्याने सामना करतात, तेच खरे शूरवीर असतात. भीतीशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. ज्ञानाची ताकद ही जगात सर्वात मोठी असते, कारण ती फक्त तुमचा मार्गच उजळवत नाही, तर तुमच्या विचारांनाही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देते. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक असता, तेव्हा संपूर्ण जगाचा गोंधळ आणि विरोधही तुम्हाला तुमच्या मार्गावरून थांबवू शकत नाही. अपयश हा केवळ एक अनुभव आहे, जो तुम्हाला तुमच्या पुढच्या पावलासाठी तयार करतो. त्याला तुमच्या विरोधातला कट समजू नका. आत्मविश्वास हा तो दिवा आहे, जो अंधारातही योग्य रस्ता दाखवतो. कोणाच्याही टीकेमुळे त्याला कधीच विझू देऊ नका. संघर्षाशिवाय यशाची चव नेहमीच अपूर्ण राहते. हाच संघर्ष तुमची एक वेगळी आणि खरी ओळख निर्माण करतो. जे लोक स्वतःच्या मर्यादा ओळखतात आणि त्यांना ओलांडण्याचं आव्हान स्वीकारतात, तेच जगात खरा बदल घडवून आणतात. हीच तर जीवन जगण्याची कला आहे. प्रत्येक क्षणातून काहीतरी नवीन शिकण्याची ताकद ठेवा, कारण जो सतत शिकत राहतो, तोच कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ शकतो. यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो, पण जो स्वतःच्या मेहनतीवर आणि संयमावर ठाम विश्वास ठेवतो, तोच ते यश नक्की मिळवू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या सवयी आणि विचारसरणी सुधारता, तेव्हा हे जग आयुष्यभर तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करतं. आयुष्यात संयम हा सर्वात मोठा मित्र आहे. हाच संयम वेळेनुसार तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद देतो. स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात, जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या रोजच्या कठोर मेहनतीशी आणि शिस्तीशी जोडता. आत्मनिर्भरता ही अशी शक्ती आहे, जी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला न डगमगता पुढे जाण्याचं बळ देते. वेळेचा योग्य वापर करणं हीच यश आणि शांततेची मास्टर की आहे. जो ही गोष्ट समजतो, तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने आघाडी घेतो. जे लोक आपल्या कमकुवतपणाला ओळखून त्याचं रूपांतर ताकदीत करतात, त्यांनाच खरे विजेते म्हटलं जातं. प्रत्येक अपयशी प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जातो. त्याला केवळ एक अडथळा मानू नका. विचारांची सखोलता तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगात अचूक निर्णय घेण्याची क्षमता देते. हीच खरी बुद्धिमत्ता आहे. आयुष्याचं खरं सौंदर्य हे संघर्ष करण्यात, त्यातून शिकण्यात आणि स्वतःच्या आतली ताकद ओळखण्यात आहे. याला कधीही सामान्य समजू नका. कधी कधी आयुष्यातली सर्वात मोठी आव्हानं तेव्हाच समोर येतात, जेव्हा तुम्हाला वाटतं की आता मी आणखी सहन करू शकत नाही. हीच ती वेळ असते, जी तुमच्या खऱ्या ताकदीची आणि संयमाची परीक्षा घेते. जो व्यक्ती प्रत्येक कठीण परिस्थितीत स्वतःला सावरू शकतो, तोच खरा विजेता ठरतो. अपयश केवळ तुमचा रस्ता बदलतं, ते तुम्हाला कधीच थांबवत नाही. वेळेची गती ना कधी थांबते ना कधी मागे फिरते. जो ही गोष्ट समजतो आणि आपला प्रत्येक क्षण काहीतरी नवीन शिकण्यात आणि पुढे जाण्यात लावतो, तोच आयुष्यात खरी प्रगती करतो. स्वप्नांना सत्यात उतरवणं फक्त विचार करण्याने होत नाही, तर त्यासाठी दररोज कठोर मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाने काम करावं लागतं. कधी कधी अपयश हे तुमच्यासाठी फक्त एक संकेत असतं की आता तुम्हाला तुमचे मार्ग बदलण्याची आणि विचारांची पातळी अधिक सखोल करण्याची गरज आहे. जो व्यक्ती स्वतःच्या भीतीचा आणि असुरक्षिततेचा सामना करण्याची हिंमत ठेवतो, तोच आयुष्याच्या खऱ्या परीक्षेत यशस्वी होतो. ज्ञान फक्त पुस्तकी नसतं. खरं ज्ञान हे अनुभव, चुका आणि योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून मिळतं. जेव्हा तुम्ही तुमच्या सवयी आणि विचारांमध्ये सातत्याने सुधारणा करता, तेव्हा जगातील कोणतंही आव्हान तुम्हाला डळमळीत करू शकत नाही. संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. जो हे समजून त्यातून शिकतो, तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा मार्ग शोधून काढतो. आत्मविश्वास ही ती शक्ती आहे, जी अडचणींच्या काळातही तुम्हाला पुढे जाण्यात आणि योग्य निर्णय घेण्यात पूर्ण मदत करते. प्रत्येक अपयशी प्रयत्न हा केवळ एक अनुभव असतो, जो तुम्हाला आधीपेक्षा चांगलं बनवतो आणि भविष्यात योग्य पाऊल टाकण्याचा रस्ता दाखवतो. जो व्यक्ती वेळ आणि संधीचा अचूक वापर करतो, तोच आयुष्यात कायमस्वरूपी यश आणि समाधान मिळवू शकतो. संयम आणि शिस्त ही आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे. हेच गुण तुम्हाला कठीण काळात स्थिर आणि मजबूत बनवतात.
खरी प्रेरणा बाहेरून येत नाही, तर ती तुमच्या आतल्या ताकदीतून, आत्मविश्वासातून आणि स्वतःवरच्या विश्वासातून निर्माण होते. जे लोक स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांना आव्हान देतात, तेच आयुष्यात कायमस्वरूपी बदल आणि आयुष्याची सखोल समज मिळवतात. प्रत्येक दिवस एक नवी शिकवण आणि नवीन अनुभव घेऊन येतो. जो हे समजून पुढे जातो, तोच आपल्या आयुष्यात खरा विकास साधतो. वेळ आणि अनुभवाची किंमत तोच जाणतो, जो त्यांना फुकट घालवत नाही. हीच खरी बुद्धिमानी आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरता आहे. आयुष्याचं खरं सौंदर्य फक्त अंतिम निकालात नसतं, तर ते संघर्ष करण्यात, त्यातून शिकण्यात आणि स्वतःची लपलेली ताकद ओळखण्यात असतं. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो आणि आपल्या पक्क्या इराद्यांसोबत पुढे जातो, त्याला कोणतीही वाईट परिस्थिती कधीच रोखू शकत नाही. प्रत्येक आव्हान आणि अडचण ही एक उत्तम संधी आहे, जर तुम्ही त्याकडे काहीतरी नवीन शिकण्याचा आणि तुमचे विचार बदलण्याचं माध्यम म्हणून पाहिलं तर. हाच खऱ्या आयुष्याचा अर्थ आहे. आयुष्यातला सर्वात मोठा खजिना तो नाही जो भौतिक स्वरूपात आपल्याकडे आहे, तर तो आहे जो आपण आपल्या अनुभवांतून आणि अडचणींमधून शिकलो आहोत. आनंदाची खरी किंमत त्यात नाही जे आपण मिळवतो, तर ती त्यात आहे जे आपण इतरांसाठी अनुभवतो आणि त्यांच्यासोबत वाटतो. प्रत्येक आव्हान आपल्याला मजबूत बनवण्याची एक संधी असतं आणि प्रत्येक अडचण आपल्याला आपल्या आत लपलेल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. यशाचा अर्थ फक्त शिखरावर पोहोचणं असा नाही, तर पडतानाही स्वतःचा स्वाभिमान आणि मूल्ये जपून पुन्हा उभं राहणं हा आहे. वेळ कोणासाठीही थांबत नाही, त्यामुळे जो क्षण आज आपल्या हातात आहे तो पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जगायला शिका. खरा मित्र तोच असतो जो केवळ यशाच्या क्षणात नाही, तर कठीण काळातही तुमचा हात घट्ट धरून ठेवतो. मनाची शांतता ही पैशाने किंवा मोठ्या पदाने मिळत नाही, तर ती आपल्या कर्मांमध्ये आणि विचारांमध्ये योग्य समतोल राखण्याने मिळते. इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं आणि सुधारणं केव्हाही चांगलं, कारण खरा बदल नेहमी आतून सुरू होतो. जे लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या शब्दांना तुमच्या मनावरचं ओझं बनू देऊ नका. त्यांच्या नकारात्मकतेचा वापर तुमचा स्वतःचा मार्ग उजळवण्यासाठी करा. आयुष्याचं सर्वात मोठं सौंदर्य हे छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांमध्ये लपलेलं असतं, ज्यांना आपण अनेकदा मोठ्या गोष्टींच्या नादात गमावून बसतो. ज्ञान आणि अनुभव हेच आपल्या आयुष्यातले खरे आधारस्तंभ आहेत. पैसा, पद आणि प्रतिष्ठा हे केवळ तात्पुरते सोबती आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत करत नाही, तोपर्यंत जगाने केलेलं कोणतंही कौतुक तुमच्यासाठी शून्य असतं. संघर्ष आणि अपयश हे केवळ आपला संयम आणि धाडस तपासण्याचे मार्ग आहेत. त्यांना आपल्या नशिबाचा विरोध समजू नका. इतरांशी आपली तुलना करून स्वतःला कमी लेखण्यापेक्षा स्वतःच्या कालच्या स्वरूपाशी आजची तुलना करा आणि रोज अधिक चांगले बना. सर्वात मोठं सुख यात आहे की आपण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून योग्य निर्णय घ्यावेत आणि त्यानुसार आपलं आयुष्य जगावं. प्रेम आणि आदर हे विकत घेऊन मिळत नाहीत, तर ते इतरांना दिल्याने वाढतात. जो हे समजतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. स्वतःच्या भीतीचा धैर्याने सामना करणं हेच सर्वात मोठं साहस आहे. जेवढा आपण भीतीला समजून घेतो आणि तिच्यावर मात करतो, तेवढीच आपली खरी ताकद उलगडत जाते. आयुष्याची खरी परीक्षा आपण किती वेळा जिंकतो यात नाही, तर आपण हरल्यानंतर किती वेळा पुन्हा उभे राहतो यात असते. जे लोक तुमच्यासाठी खरोखर महत्वाचे असतात, ते तुमच्या उणीवा आणि कमकुवतपणा पाहूनही तुमची साथ कधीच सोडत नाहीत. हेच खरं नातं असतं. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सूर्य उगवतोच आणि प्रत्येक कठीण काळानंतर आयुष्यात नव्या आशा जन्म घेतात. हेच जीवनाचं चक्र आहे. जेव्हा आपण कसल्याही अपेक्षेशिवाय इतरांची मदत करतो, तेव्हाच आपल्या कर्माची खरी महानता जगासमोर येते. खरा आत्मविश्वास हा इतरांच्या स्तुतीतून नाही, तर स्वतःला ओळखण्यातून आणि स्वतःचा स्वीकार करण्यातून येतो. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला हे शिकवतो की आपली आंतरिक शक्ती हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. जे लोक आपली स्वप्न छोटी मानतात, ते हे कधीच समजू शकत नाहीत की खरा आनंद आणि यश हे त्यांच्या आतच दडलेलं आहे. खरं ज्ञान ते आहे जे आपल्याला बदलण्याची ताकद देतं, केवळ देखावा करण्याचं प्रमाणपत्र बनत नाही. आयुष्यात ज्या गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात त्याचं दुःख नक्कीच होतं, पण त्याच गोष्टी आपल्याला पुढे जाण्याची आणि परिस्थिती समजून घेण्याची मोठी शिकवण देतात. आपले विचारच आपलं जग निर्माण करतात. नकारात्मकता सोडून द्या आणि सकारात्मकता अंगीकारा. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फक्त कठोर मेहनत पुरेशी नसते, तर त्यासाठी संयम आणि दृढ विश्वासही खूप गरजेचा असतो. खरं प्रेम हे कोणाकडून तरी मिळवण्यात नाही, तर ते मनापासून देण्यात आहे. जेवढं जास्त आपण इतरांना देतो, तेवढं जास्त ते आपल्या आयुष्यात दुप्पट होऊन परत येतं.
अपयश हा केवळ एक संकेत आहे की आपण काहीतरी नवीन शिकत आहोत आणि हाच अनुभव आपल्याला अधिक मजबूत बनवतो. माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दांत नाही तर त्याच्या कर्मांमध्ये लपलेली असते. जे लोक इतरांवर नेहमी टीका करतात ते अनेकदा स्वतःच्याच कमकुवतपणाला घाबरत असतात. त्यांच्या बोलण्याला तुमच्या मूल्यांवर आणि आत्मविश्वासावर कधीच हावी होऊ देऊ नका. आयुष्यात समतोल तेव्हाच येतो जेव्हा आपण फक्त स्वतःचा नाही तर इतरांचाही विचार करतो. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला याची जाणीव करून देतो की आपण एकटे नाही आहोत. आपली आंतरिक शक्ती नेहमीच आपल्यासोबत असते. जो आनंद आपण बाहेरच्या जगात शोधत असतो तो अनेकदा आपल्या आतच दडलेला असतो. स्वतःचं आत्मपरीक्षण केल्यावरच आयुष्यातला खरा आनंद मिळतो. संयम आणि सहनशीलता हेच आपले सर्वात मोठे गुरु आहेत. जो हे जाणतो तोच आयुष्यात खऱ्या यशाचा धनी होतो. जे लोक आपल्या अपयशावर हसतात ते आपले येणारे संघर्ष आणि आपलं मोठं यश कधीच पाहू शकत नाहीत. आपल्या अनुभवांची खरी किंमत तेव्हाच असते जेव्हा आपण त्यातून योग्य धडा घेऊन पुढे वाटचाल करतो. वेळ आणि परिस्थिती कधीच कायमस्वरूपी नसतात. जे कायमस्वरूपी आहे ते म्हणजे फक्त आपले कर्म आणि आपले विचार. आयुष्याचा खरा उद्देश फक्त स्वतःसाठी जगणं नाही तर इतरांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण बनणं हा आहे. आयुष्यातला सर्वात मोठा विजय हा केवळ बाहेरच्या यशामध्ये नसतो तर स्वतःची भीती, संशय आणि कमकुवतपणा यांवर विजय मिळवण्यात असतो. खरं धाडस ते नसतं जे केवळ देखाव्यासाठी दाखवलं जातं, तर खरं धाडस ते असतं जेव्हा आपण एकटे असताना कोणत्याही आधाराविना आपल्या कठीण रस्त्यांचा धीराने सामना करतो. प्रत्येक अपयश आपल्याला हे शिकवतं की आयुष्याचा खरा धडा केवळ हार किंवा जीत यात नाही तर सतत शिकण्याच्या आणि प्रगती करण्याच्या क्षमतेत लपलेला आहे. जेव्हा आपण इतरांच्या आनंदात मनापासून आनंद शोधतो तेव्हाच आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या आनंदाला खरा अर्थ प्राप्त होतो आणि तो फुलून येतो. जे लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात ते आयुष्याची खोली आणि खरं समाधान कधीच अनुभवू शकत नाहीत. वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे जो क्षण आपल्या हातात आहे तो पूर्ण निष्ठा, प्रेम आणि समजूतदारपणानं जगणं हेच सर्वात मोठे यश आहे. माणसाची खरी ताकद ही त्याच्या बुद्धिमत्तेत किंवा शारीरिक बळात नाही तर त्यांच्या संयमात, सहनशीलतेत आणि संकटांचा सामना करण्याच्या क्षमतेत दडलेली असते. जेव्हा आपण आपल्या भूतकाळातील जखमांचा स्वीकार करून त्यांना कवटाळतो आणि त्यातून धडा घेतो तेव्हाच आपलं भविष्य मजबूत आणि उज्ज्वल बनतं. जे लोक स्वतःच्या कामात आणि कर्मात प्रामाणिक असतात त्यांच्यासाठी यश हे केवळ नशीब किंवा योगायोगाचा भाग नसतो, ते त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ असतं. खरं ज्ञान ते आहे जे आपल्याला आपलं आयुष्य अधिक सुंदर बनवण्याची, आपले विचार स्वच्छ करण्याची आणि इतरांसाठी भक्कम आधार बनण्याची ताकद देतं. आपल्या मनातील शांतता आणि समाधान हीच आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि मोठे पद हे सर्व काही तात्पुरतं आहे. जे लोक स्वतःच्या भीतीपासून आणि अपयशापासून दूर पळतात ते स्वतःची खरी क्षमता आणि आतली ताकद कधीच ओळखू शकत नाहीत. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला हेच शिकवतो की खऱ्या आयुष्याचा अर्थ केवळ सुख आणि आरामात नाही तर संघर्ष आणि शिकण्याच्या निरंतर प्रक्रियेत आहे. जे लोक इतरांच्या नकारात्मकतेला स्वतःच्या मनावरचं ओझं बनू देतात ते स्वतःची सकारात्मक ऊर्जा आणि खरा आनंद गमावून बसतात. खरं प्रेम हे केवळ मिळवण्यात नाही तर ते भरभरून देण्यात आणि एकमेकांना समजून घेण्यात आहे. जेवढं जास्त आपण इतरांसाठी झिजतो तेवढं जास्त हे आयुष्य आपल्याला परत करतं. जेव्हा आपण स्वतःच्या चुका आणि अपयश मोकळेपणाने स्वीकारतो तेव्हाच आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याचं आणि पुढे जाण्याचं खरं धाडस मिळतं. आयुष्याचा खरा अर्थ केवळ जगणं नाही तर इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं आणि त्यांच्या वाटेवर प्रकाश पसरवणं हा सुद्धा आहे. जो व्यक्ती स्वतःच्या आतला आनंद आणि समाधान शोधून काढतो तो जगातल्या कोणत्याही गोष्टीच्या शोधात भरकटत नाही आणि कायम सुखी राहतो. आपले विचारच आपल्या जगाला आकार देतात. त्यामुळे नकारात्मकता सोडून सकारात्मकता, आशा आणि विश्वास अंगीकारणं हा आयुष्यातला सर्वात मोठा धडा आहे. प्रत्येक नवी सकाळ आपल्याला एक संधी देते की आपण आपली जुनी भीती, चिंता आणि गैरसमज मागे सोडून एक नवी सुरुवात करावी आणि खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करावी. जेव्हा माणसाला हे समजतं की सुख आणि दुःख हे दोन्हीही तात्पुरते आहेत तेव्हाच तो आयुष्य एका समतोलात आणि शांततेत जगायला शिकतो. प्रत्येक माणसाच्या आत अमर्याद क्षमता आणि शक्यता दडलेल्या असतात, पण त्या तेव्हाच जाग्या होतात जेव्हा आपण आपला आळस आणि भीती बाजूला ठेवून एखादं धाडसी पाऊल उचलतो. आयुष्यातली सर्वात मोठी हार म्हणजे अपयशी ठरणं नाही तर प्रयत्नच न करणं आणि आधीच हार मानून घेणं आहे. जेव्हा आपण आपल्या शब्दांनी कोणाला तरी दुखावतो तेव्हा त्या जखमा शरीरावर दिसणाऱ्या जखमांपेक्षाही खूप खोल असतात. म्हणूनच काहीही बोलण्यापूर्वी नेहमी विचार करा.
खरं सुख हे केवळ स्वतः मिळवण्यात नाही, तर इतरांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यात आहे. प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्याला हे दाखवून द्यायला येते की आपली खरी ताकद बाहेर नाही, तर आपल्या आतच आहे. माणसाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा संयम. हाच संयम तो पूल आहे जो स्वप्न आणि यशाला एकमेकांशी जोडतो. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या यशाचा आणि यशाच्या टप्प्यांचा आदर करायला शिकतो, तेव्हा मोठी यश आपोआप आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात. जे लोक इतरांना सहज माफ करायला शिकतात, ते स्वतःचं आयुष्य खूप हलकं करतात आणि आपलं मन शांततेनं भरून घेतात. आयुष्यात समाधानी असण्याचा अर्थ असा नाही की आपण प्रगती करणं सोडून द्यावं, तर त्याचा अर्थ असा आहे की आपण जे काही आहोत त्याचा आदर करत पुढे वाटचाल करत राहावी. प्रत्येक माणसाचा आयुष्याचा प्रवास वेगळा असतो. इतरांशी स्वतःची तुलना केल्याने केवळ आपली शांतता आणि आत्मविश्वास कमी होतो. जेव्हा आपण आपल्या कर्मांशी प्रामाणिक राहतो, तेव्हा हळूहळू संपूर्ण जग जरी आपल्या विरोधात गेलं तरी ते आपल्याला हरवण्यात अपयशी ठरतं. खरा मित्र तोच आहे जो तुमची शांतताही समजून घेतो आणि त्या शांततेमागे लपलेलं तुमचं दुःखही अनुभवतो. आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देतं, काहीतरी नवीन शिकण्याची, आपल्या चुका सुधारण्याची आणि स्वतःला कालपेक्षा अधिक उत्तम बनवण्याची. जेव्हा आपण स्वतःच्या मनावर ताबा मिळवतो, तेव्हा जगातली कोणतीही वाईट परिस्थिती आपल्याला विचलित करू शकत नाही. जे लोक घनघोर अंधारातही आशेचा किरण शोधून काढतात, तेच पुढे जाऊन इतरांसाठी मार्गदर्शक किंवा दीपस्तंभ बनतात. आपल्याकडे असलेली सर्वात मोठी भेट म्हणजे आपला वर्तमान काळ. त्याला चिंता आणि पश्चातापात वाया घालवणं हा स्वतःच्याच आयुष्यावर केलेला सर्वात मोठा अन्याय आहे. खरं ज्ञान हे नाही की आपल्याला खूप काही माहिती आहे, तर खरं ज्ञान हे आहे की आपल्याला याची जाणीव असणं की अजून कितीतरी गोष्टी आपल्याला शिकायच्या बाकी आहेत. जो व्यक्ती आपल्या अपयशाला इंधनासारखं वापरतो, तोच आयुष्यात सर्वात मोठं यश मिळवतो. प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात दडलेली असते. फक्त आपल्याला संयम आणि विश्वासाने त्या नवीन सुरुवातीची वाट पाहता आली पाहिजे. आयुष्यातलं सर्वात मोठं साहस हेच आहे की आपण स्वतःचं सत्य स्वीकारलं पाहिजे, मग ते सत्य कितीही कडू का असेना, कारण सत्यापासून दूर पडून कोणत्याही माणसाला कधीच शांतता मिळू शकत नाही. जेव्हा आपण आपले विचार मर्यादित करतो, तेव्हा आपल्या क्षमता आणि शक्यताही मर्यादित होतात. पण जेव्हा आपण आपल्या स्वप्नांवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवायला शिकतो, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. खऱ्या सुखाची अनुभूती तेव्हा येते जेव्हा आपण कोणत्याही अटीविना कोणाची तरी मदत करतो आणि त्या बदल्यात फक्त त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हीच आपली सर्वात मोठी कमाई मानतो. वेळेपेक्षा मोठा दुसरा कोणताही गुरु नाही, कारण ती वेळ आपल्याला काहीही न बोलता हे शिकवून जाते की कोणाला सांभाळायचं, कोणाला सोडून द्यायचं आणि कोणत्या गोष्टींवर शांत राहायचं. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात किंवा कपड्यांमध्ये नाही, तर त्याच्या वागणुकीत आणि त्याच्या आत्म्याच्या प्रकाशात दिसून येतं. जेव्हा आपण आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवायला शिकतो, तेव्हाच आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्याचा खरा अधिकार मिळतो. प्रत्येक अडचण आपल्याला याची जाणीव करून द्यायला येते की आपला आत्मा किती मजबूत आहे आणि आपल्यामध्ये किती अफाट क्षमता लपलेली आहे. खरी सफलता तीच आहे जेव्हा आपण रात्री झोपण्यापूर्वी हे अनुभवतो की आज आपण कोणाचंही मन दुखावलेलं नाही आणि कोणाची तरी नक्कीच मदत केली आहे. जो माणूस स्वतःच्या चुका खुल्या मनाने स्वीकारतो, तो आधीच अर्धा यशस्वी झालेला असतो, कारण सुधारणेची पहिली पायरी ही चुका मान्य करण्यापासूनच सुरू होते. आपले कर्म हीच आपली खरी ओळख आहे. शब्दांनी आपण केवळ आपली इमेज किंवा प्रतिमा बनवू शकतो, पण कर्मांनी आपण कायमचे अमर होतो. खरी शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण हे समजून घेतो की जगातला प्रत्येक माणूस स्वतःच्या परिस्थितीशी आणि संघर्षांशी लढत आहे. त्यामुळे कोणावरही टीका करण्यापूर्वी त्याच्याबद्दल थोडी सहानुभूती दाखवणं खूप गरजेचं आहे. आयुष्यात संधी फक्त त्यांनाच मिळतात जे अपयशाने निराश होऊन एका जागी बसून राहत नाहीत, तर वारंवार खाली पडूनही पुन्हा उठतात आणि नवनवीन प्रयत्न करत राहतात. इतरांशी आपली तुलना करणं आपला आत्मविश्वास कमकुवत करतं, पण स्वतःशी स्पर्धा करणं आपल्याला सतत अधिक चांगलं बनवत राहतं. जेव्हा आपण आपल्या विचारांमध्ये कृतज्ञतेला म्हणजे आभार मानण्याला जागा देतो, तेव्हा आयुष्यातल्या मोठ्या अडचणीही आपल्याला छोट्या भेटीसारख्या वाटू लागतात. प्रत्येक नातं हे वेळेसारखं असतं. जर आपण त्याची किंमत जाणली आणि आदर केला, तर ते आपल्याला खूप काही शिकवतं आणि सांभाळतं. आणि जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, तर ते हळूहळू आपल्या हातातून निसटून जातं.
खरी ताकद कोणाला तरी हरवण्यात नाही, तर स्वतःला राग, मत्सर आणि नकारात्मकतेपासून वाचवण्यात आहे. आयुष्याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण बाहेरच्या गोंधळापासून दूर जातो आणि स्वतःच्या आतल्या शांततेशी जोडले जाऊन स्वतःला ओळखतो. जेव्हा आपण आपल्या भीतीचा धैर्याने सामना करायला शिकतो, तेव्हा तीच भीती आपली ताकद आणि आत्मविश्वासाचं सर्वात मोठं कारण बनून जाते. प्रत्येक नवी सकाळ हा संदेश घेऊन येते की मागची रात्र कितीही अंधारी असली तरी आशेचा प्रकाश नेहमी परत येतोच. खरं ज्ञान ते आहे जे आपल्याला नम्र बनवतं, इतरांच्या कामी येण्यास मदत करतं आणि आपल्या मनात सर्वांबद्दल सहानुभूती निर्माण करतं. नाहीतर केवळ शब्दांचं आणि पुस्तकी ज्ञान माणसाला फक्त अहंकारी बनवतं. जेव्हा आपण आयुष्यात फक्त निकालावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्याला फक्त अपूर्णत्व मिळतं. पण जेव्हा आपण त्या प्रवासाला महत्व देतो, तेव्हा प्रत्येक पावलावर एक नवीन आनंद आणि नवी शिकवण मिळते. माणसाची सर्वात मोठी ताकद हीच आहे की तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःला बदलू शकतो आणि आपल्या विचारसरणीला नवा आकार देऊ शकतो. जे लोक अत्यंत कठीण परिस्थितीतही चेहऱ्यावर हसू कायम ठेवतात, तेच या जीवनाचे खरे योद्धे असतात. प्रत्येक नातं हे प्रामाणिकपणा आणि विश्वासावर टिकलेलं असतं. एकदा हा विश्वास तुटला की तो पुन्हा जोडणं शक्य नक्कीच असतं, पण पूर्वीसारखी घट्ट वीण परत क्वचितच निर्माण होते. जेव्हा आपण आपल्या मनाच्या शांततेला सर्वात जास्त प्राधान्य देतो, तेव्हा जगातील कोणताही गोंधळ किंवा टीका आपल्याला आपल्या मार्गावरून विचलित करू शकत नाही. खरी संपत्ती तीच आहे जी आपण लोकांच्या हृदयात मागे सोडून जातो, जसं की सन्मान, प्रेम आणि गोड आठवणी. जे लोक स्वतःच्या दुःखाला ताकदीत बदलायला शिकतात, ते कधीच परिस्थितीचे गुलाम बनत नाहीत. आयुष्य आपल्याला वारंवार खाली पाडतं, जेणेकरून आपण वारंवार उठून हे सिद्ध करू शकू की आपला आत्मा हार मानण्यासाठी बनलेला नाही. जेव्हा माणसाला हे समजतं की प्रत्येक व्यक्तीचा प्रवास पूर्णपणे वेगळा आहे, तेव्हा तो तुलना आणि मत्सराच्या भावनेतून मुक्त होऊन खरा आनंद अनुभवतो. आपली सर्वात मोठी चूक ही असते की आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून पारखण्याचा प्रयत्न करतो. आपली खरी ओळख तीच असते जी आपण स्वतःसाठी निर्माण करतो. प्रत्येक कठीण काळ आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतो. तो आपल्याला मोडण्यासाठी नाही, तर आपल्या आत दडलेली अफाट ताकद बाहेर काढण्यासाठी एक मार्ग असतो. खरं प्रेम ते आहे ज्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो, जिथे आपण फक्त देण्यातच खरं समाधान आणि आपलेपणा अनुभवतो. आयुष्यातली सर्वात मोठी समज हीच आहे की आपण जगातल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपला स्वतःचा दृष्टिकोन आणि आपली प्रतिक्रिया यावर आपण नेहमीच नियंत्रण ठेवू शकतो. जो माणूस वेळेचा आदर करतो, त्याला आयुष्याकडून नेहमीच आदर मिळतो. सुख बाहेर कुठेही बाजारात मिळत नाही, ते आपल्या आतल्या विचारांतून आणि समाधानातूनच जन्म घेतं. जेव्हा आपण आपलं प्रत्येक काम प्रेम आणि प्रामाणिकपणाने करतो, तेव्हा मिळवलेलं छोटंसं यशही आयुष्यभराचं समाधान देऊन जातं. जे लोक अत्यंत वाईट परिस्थितीतही आशेचा किरण शोधून काढतात, तेच पुढे जाऊन इतरांसाठी एक मोठी प्रेरणा बनतात. आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेण्याचं नाव नाही, तर स्वतःची स्वप्न जगण्याचं आणि इतरांच्या आयुष्यात प्रकाशाची वाट निर्माण करण्याचं नाव आहे. प्रत्येक माणसाकडे सांगण्यासारखं खूप काही असतं, पण सत्य हेच आहे की बऱ्याचदा मौन किंवा शांत राहणंच सर्वात खोल आणि महत्वाच्या गोष्टी सांगून जातं. सर्वात मोठी संपत्ती तीच आहे जेव्हा आपण रात्री झोपताना हे मनापासून अनुभवतो की आज आपण कोणाचंही मन दुखावणं काहीही केलेलं नाही आणि कोणाच्या तरी कामी नक्कीच आलो आहोत. आयुष्यातला सर्वात मोठा धडा हाच आहे की आपल्याकडे जे काही आहे ते सगळं तात्पुरतं आहे. म्हणूनच प्रत्येक क्षण कृतज्ञतेने आणि प्रेमाने जगणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण आहे. जेव्हा आपण इतरांसाठी चांगलं विचार करतो आणि त्यांच्यासाठी चांगलं काम करतो, तेव्हा तीच सकारात्मकता कित्येक पटींनी वाढून आपल्या स्वतःच्या आयुष्यात परत येते. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला याची जाणीव करून देतो की आपण आपल्या विचारांपेक्षाही कित्येक पटीने अधिक मजबूत आणि सक्षम आहोत. जो माणूस स्वतःच्या आतल्या चुका आणि उणीवा ओळखून घेतो, त्याने सुधारणेच्या आणि यशाच्या दिशेने पहिलं पाऊल आधीच टाकलेलं असतं. खरं सुख त्या वस्तूंमध्ये नाही जे आपण पैशांनी विकत घेऊ शकतो, तर ते त्या क्षणांमध्ये आहे जे आपण अगदी मनापासून जगतो. माणसाची खरी ताकद त्याचा राग नियंत्रित करण्यात आणि क्षमा करण्याच्या वृत्तीत लपलेली असते. जेव्हा आपण इतरांशी स्वतःची तुलना करणं कायमचं सोडून देतो, तेव्हाच आपण आपली खरी क्षमता आणि आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आयुष्यातला सर्वात मोठा धडा हाच आहे की पडून पुन्हा उभं राहणं हाच पुढे जाण्याचा खरा आणि एकमेव मार्ग आहे. खरं ज्ञान तेच आहे जे आपल्याला नम्र बनवतं, अहंकारी नाही.
प्रत्येक नातं तेव्हाच टिकतं जेव्हा त्यात विश्वास आणि एकमेकांबद्दल आदर याची पाळंमुळं घट्ट असतात. जे लोक स्वतःच्या स्वप्नांवर अटळ विश्वास ठेवतात ते शेवटी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतात. आयुष्य नेहमीच तसं नसतं जसं आपल्याला हवं असतं, पण ते आपल्याला नेहमी तेच शिकवतं ज्याची आपल्याला सर्वात जास्त गरज असते. खरा मित्र तोच आहे जो तुमची शांतता ऐकू शकतो आणि तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं लपलेलं दुःख समजून घेऊ शकतो. जे लोक छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांची किंमत जाणतात ते मोठ्या दुःखातही हसतमुख राहण्याचं साहस दाखवतात. प्रत्येक माणसाचा आयुष्याचा प्रवास हा एकदम वेगळा आणि अद्वितीय आहे. म्हणूनच इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रवासाचा आदर करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या भीतीचा स्वीकार करून तिला जवळ करतो तेव्हाच ती भीती आपल्याला आपल्या खऱ्या ताकदीची ओळख करून देते. खऱ्या अर्थाने यश तेच आहे जे आपल्याला आतून शांतता देईल आणि इतरांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण बनेल. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यावर नाही तर त्याच्या वागण्यात आणि त्याच्या विचारांमध्ये दिसून येतं. जेव्हा आपण सतत तक्रार करणं सोडून देतो आणि कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करतो तेव्हाच हे आयुष्य अधिक सुंदर वाटायला लागतं. प्रत्येक शेवट हा खरं तर एका नव्या सुरुवातीचा संकेत असतो. फक्त आपल्याला संयम आणि विश्वासाने ती नवीन सुरुवात ओळखायला शिकणं गरजेचं असतं. जो व्यक्ती आपल्या अपयशालाच आपला शेवट मानतो तो तिथेच थांबतो, पण जो त्या अपयशाला एक मोठी शिकवण आणि अनुभव मानून पुढे चालतो तो हळूहळू इतक्या उंचीवर पोहोचतो की एक दिवस लोक त्याचेच दाखले देऊ लागतात. माणसाचा सर्वात मोठा भ्रम हाच आहे की त्याला वाटतं तो प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतो. पण सत्य हे आहे की आयुष्याचा फक्त अर्धा भाग आपल्या हातात आहे आणि बाकीचा अर्धा भाग हा वेळ आणि परिस्थितीच्या हातात आहे. आयुष्यातला खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींची किंमत करायला शिकतो आणि जे आपल्याकडे नाही त्याच्या मागे सतत धावणं सोडून देतो. खरी समजूतदारी यातच आहे की आपण हे ओळखावं की प्रत्येक माणूस हा त्याच्या विचारांचा आणि परिस्थितीचा गुलाम आहे. त्यामुळे कोणाचाही तिरस्कार करण्यापूर्वी त्याची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे जो काहीही न बोलता आपल्याला संयम, सहनशीलता, त्याग आणि कर्माचं खरं महत्व शिकवून जातो. जो माणूस स्वतःच्या आतली शांतता शोधून काढतो त्याला बाहेरच्या जगातलं कोणतंही वादळ कधीच हलवू शकत नाही. माफी मागणं हे कधीच हारल्याचं लक्षण नसतं, तर ते हे दर्शवतं की तुमच्यासाठी तुमचे संबंध तुमच्या अहंकारापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहेत. आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती धन किंवा मोठं पद नाही तर ती चांगली नाती, खरं प्रेम आणि शांत मन आहे. जेव्हा आपण प्रत्येक कठीण परिस्थितीला काहीतरी शिकण्याची एक उत्तम संधी मानतो तेव्हा जगातला कोणतंही दुःख आपल्याला आतून तोडू शकत नाही. जे लोक इतरांच्या हृदयात आपली जागा निर्माण करतात ते मृत्यूनंतरही जिवंत राहतात, कारण त्यांच्या गोड आठवणी कायम अमर होतात. रागाच्या भरात घेतलेले निर्णय बऱ्याचदा आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरतात. म्हणूनच प्रत्येक निर्णय शांत मनाने घेणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. माणसाची खरी ओळख ही त्याच्या वाईट काळातच होते, कारण चांगल्या काळात तर प्रत्येक जण सोबत उभा असतो. जेव्हा आपण आपले कर्म शुद्ध आणि योग्य ठेवतो तेव्हा वेळेला न्याय द्यायला उशीर नक्कीच होऊ शकतो, पण तो न्याय नक्की करतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी येतातच, पण त्या अडचणी आपल्याला हे शिकवण्यासाठी येतात की आपण आपल्या आत लपलेली ताकद कशी बाहेर काढायची आहे. खरी महानता यात नाही की तुम्ही किती मोठ्या शिखरावर पोहोचला आहात, तर ती यात आहे की त्या वाटेवर तुम्ही किती जणांचा आधार बनून त्यांनाही पुढे नेला आहे. आयुष्य सोपं करण्याचा एकच मार्ग आहे, अपेक्षा कमी ठेवणं आणि आपले प्रयत्न किंवा कर्म वाढवणं. जे लोक स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवायला शिकतात ते स्वतःचं नशीबही बदलण्याची ताकद ठेवतात. अहंकाराने भरलेला माणूस कधीच नाती जपू शकत नाही, कारण जिथे मी हावी होतो तिथे आम्हीसाठी कोणतीही जागा उरत नाही. माणसाची सर्वात मोठी ताकद त्याची वाणी किंवा त्याचे शब्द आहेत. या शब्दांनी तुम्ही हवं तर कोणाचंही मन जिंकू शकता आणि हवं तर क्षणात नाती तोडूही शकता. जेव्हा आपण स्वतःच्या कमतरता स्वीकारतो आणि त्या सुधारण्यासाठी पावलं उचलतो तेव्हाच आपण आपल्या आयुष्यातल्या खऱ्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. खरा माणूस तोच आहे ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एकसारखेपणा असतो, कारण फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारल्याने नाही तर कर्मातूनच माणसाचं खरं चारित्र्य दिसून येतं. संयम ही ती शक्ती आहे जी माणसाला सर्वात कठीण काळातही हसतमुखाने ठामपणे उभं राहण्याची ताकद देते. माणसाचा सर्वात मोठा मूर्खपणा हाच आहे की तो भूतकाळातल्या चुकांमध्ये अडकून राहतो आणि भविष्यकाळाची विनाकारण चिंता करत बसतो. खरं तर आयुष्य फक्त आजच्या आणि आत्ताच्या या वर्तमानातच जगता येतं.
जो व्यक्ती क्षमा करायला शिकतो त्याच्या आयुष्यातून तिरस्कार आणि दुःख हळूहळू नाहीसे होतात आणि त्याचं मन हलकं आणि शांत होतं. खरं ज्ञान हे पुस्तकांतून नाही तर अनुभवांतून मिळतं आणि हेच अनुभव बऱ्याचदा खूप कठीण परिस्थितीच्या रूपात आपल्या समोर येतात. माणसाची खरी संपत्ती त्याचे विचार आहेत. जर विचार सकारात्मक असतील तर गरिबीतही सुख मिळेल आणि जर विचारच नकारात्मक असतील तर प्रचंड श्रीमंतीतही सतत दुःखच मिळत राहील. प्रत्येक नात्याचं मूळ हे विश्वासात असतं. जिथे विश्वास तुटतो तिथे सर्वात मजबूत नातंही हळूहळू विस्कटून जातं. जे लोक इतरांच्या दुःखात खंबीरपणे साथ देतात तेच आयुष्याच्या खऱ्या परीक्षेत यशस्वी होतात. रागाचे 2 क्षण नात्यांचं आयुष्य कित्येक वर्षांनी कमी करून टाकतात. म्हणूनच काहीही बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करणं केव्हाही शहाणपणाचं आहे. माणसाची खरी ओळख त्याच्या पदावरून किंवा संपत्तीवरून नाही तर त्याच्या वागणुकीवरून आणि नम्रतेवरून होते. वेळ आपल्याला सर्वात कठीण धडे शिकवते, पण हेच धडे आपल्याला सर्वात मजबूत माणूसही बनवतात. जो माणूस छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहायला शिकतो तो कधीही मोठ्या संकटांमध्ये तुटून पडत नाही. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फक्त इच्छा असणं पुरेसं नसतं. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयमच त्यांना प्रत्यक्षात साकारतात. माणसाचं हृदय तेव्हाच पवित्र मानलं जातं जेव्हा त्यात इतरांबद्दल करुणा आणि दया असते. खऱ्या अर्थाने यश तेच आहे जे तुम्हाला आतून पूर्ण समाधान देईल आणि इतरांच्या आयुष्यातही प्रकाशाची वाट निर्माण करेल. जो व्यक्ती स्वतःच्या कर्माला घाबरत नाही आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो त्याचा शेवटी नेहमी विजयच होतो. माणसाचा खरा स्वभाव त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर कठीण काळात तो कसा वागतो यावरून ओळखला जातो. आपले विचारच आपले सर्वात मोठे मित्र आहेत आणि सर्वात मोठे शत्रूही. जसा आपण विचार करू तसंच आपलं आयुष्य घडेल. खरं प्रेम ते आहे जे कुठल्याही अपेक्षेशिवाय दिलं जातं, कारण अपेक्षेने भरलेलं प्रेम अनेकदा स्वार्थात बदलून जातं. जो माणूस स्वतःचं दुःख हसऱ्या चेहऱ्यामागे लपवून जगाया शिकतो तोच या जगाला हे शिकवू शकतो की धाडस म्हणजे फक्त अडचणी सहन करणं नाही तर त्या अडचणींना सुंदरपणे तोंड देणं आहे. आयुष्य आपल्याला नेहमी ते देत नाही जे आपल्याला हवं असतं, तर ते नेहमी तेच देतं ज्याची आपल्याला खरी गरज असते, जेणेकरून आपण अधिक मजबूत आणि प्रगल्भ बनू शकू. खरा माणूस तोच आहे जो केवळ शब्दांनी नाही तर स्वतःच्या चांगल्या कर्मांनी इतरांच्या हृदयात आपली जागा निर्माण करतो. माणसाचं सर्वात मोठं हत्यार म्हणजे त्याची वाणी. ही वाणी हवी तर नाती जोडू शकते आणि हवी तर ती क्षणात तोडूही शकते. प्रत्येक अडचण स्वतःसोबत एक लपलेली संधी घेऊन येते. फरक फक्त एवढाच आहे की नकारात्मक विचार असलेल्या माणसाला ती ओझं वाटते आणि सकारात्मक विचार असलेल्या माणसाला ती एक नवीन शक्यता वाटते. आयुष्यातला खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची कदर करायला शिकतो. मग तो कधी सूर्याचा पहिला किरण असो, कधी पावसाचा थेंब असो, तर कधी आपल्या जवळच्या माणसाचं गोड हसू असो. जोपर्यंत माणूस स्वतःची तुलना इतरांशी करत राहतो तोपर्यंत तो असमाधानातच जगतो आणि ज्या क्षणी तो स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकतो त्या क्षणी त्याला खरी शांतता मिळते. प्रत्येक माणूस जन्माला येतानाच स्वतःच्या आत एक अफाट ताकद घेऊन येतो, पण त्या ताकदीचा अनुभव फक्त तोच घेतो जो कठीण परिस्थितीसमोर हार मानण्याऐवजी तिच्याशी लढण्याचा निर्णय घेतो. खरी जिंकण्याची भावना तीच आहे जी आपल्या आत अहंकार निर्माण न करता आपली नम्रता अधिक सखोल करते. आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की इथे कोणीही आणि काहीही कायमस्वरूपी नाही. म्हणूनच नात्यांमध्ये प्रेम, बोलण्यात गोडवा आणि कर्मांमध्ये चांगुलपणा मागे ठेवून जाणं हाच आपला सर्वात मोठा वारसा आहे. जे लोक वेळेचा आदर करतात त्यांना वेळ कधीच निराश करत नाही आणि जे लोक वेळ वाया घालवतात त्यांना आयुष्यभर फक्त पश्चाताप करावा लागतो. खरं सुख हे इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे, कारण आपला स्वतःचा आनंद मर्यादित असतो, पण जेव्हा तो इतरांच्या आनंदात मिसळतो तेव्हा तो अमर्याद बनतो. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नाही तर त्याच्या विचारांत आणि त्याच्या वागण्यात वसलेलं असतं. प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात कधी ना कधी ठेस लागतेच, पण तीच ठेस त्याला हे शिकवते की पुढे जाण्यासाठी नेमकं कोणत्या दिशेने पाऊल टाकायचं आहे. जगातले सर्वात मोठे योद्धे तेच आहेत जे स्वतःच्या आतल्या कमतरतांवर विजय मिळवतात, कारण बाहेरच्या शत्रूला हरवणं सोपं आहे पण स्वतःच्या आतल्या भीतीला हरवणं सर्वात कठीण आहे. नात्यांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदर. आदराविना प्रेमाचं नातंही जास्त काळ टिकू शकत नाही. माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा विजय तेव्हा होतो जेव्हा तो इतरांचं जगणं थोडं का होईना पण सोपं करू शकतो. मग ते गोड शब्दांनी असो, चांगल्या कर्मांनी असो किंवा केवळ एक आधार बनून असो.
अपयश केवळ आपल्याला थांबवत नाही, तर ते आपल्याला एक नवा मार्ग शोधण्याचं धाडसही देतं. फक्त आपल्याला त्या मागचा खरा संदेश समजून घेता आला पाहिजे. आयुष्यातली सर्वात मोठी कला हीच आहे की आपण स्वतःचं मन शांत ठेवणं, मग बाहेरची परिस्थिती कितीही वादळी का असेना. खरा श्रीमंत तोच आहे ज्याच्याकडे समाधान आहे, कारण ज्याच्याकडे समाधान नाही तो प्रचंड संपत्तीतही भिकारीच राहतो. स्वप्न पूर्ण करणं कधीच सोपं नसतं, पण जर हिंमत आणि संयम कायम ठेवा तर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते. स्वप्नांचा रस्ता नक्कीच कठीण असतो, पण तोच रस्ता आपल्याला आपली खरी ओळख मिळवून देतो. जो माणूस स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो तो जगातला सर्वात मोठा विजेता असतो. कारण बाहेरच्या जगावर विजय मिळवणं सोपं आहे, पण स्वतःच्या आतल्या वादळाला शांत करणं सर्वात कठीण काम आहे. आयुष्यातला खरा आनंद यातच आहे की आपण इतरांसाठी काय करू शकलो. आपली स्वतःची खुशी मर्यादित असते, पण जेव्हा आपण कोणाला तरी हसण्याचं कारण देतो तेव्हा तोच आनंद अमर्याद बनतो. प्रत्येक अपयश स्वतःसोबत एक लपलेला धडा घेऊन येतं. जर आपण तो धडा समजून घेतला तर तेच अपयश आपल्याला भविष्यात खूप मोठ्या यशाकडे घेऊन जातं. वेळेपेक्षा मोठा कोणीच शिक्षक नाही. ती आपल्याला काहीही न बोलता शिकवून जाते की कधी संयम ठेवायचा, कधी शांत राहायचं आणि कधी कृती करायची. माणसाची खरी संपत्ती त्याचे विचार आणि वागण्यात आहे, त्याच्या महागड्या कपड्यांत आणि संपत्तीत नाही. कारण पैसा आणि संपत्ती तर क्षणभंगूर आहे, पण माणसाचा स्वभाव आणि त्याचे संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. जेव्हा माणूस स्वतःचे विचार सकारात्मक बनवतो तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. मग मोठ्या अडचणीही त्याला एक उत्तम संधी वाटू लागतात. खरी शांतता बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, तर आतल्या समाधानात असते. जो स्वतःच्या मनाला शांत करायला शिकतो त्याच्यासाठी आयुष्यातली कोणतीही परिस्थिती अगदी सोपी होऊन जाते. खरं प्रेम ते आहे जे कुठल्याही अटीविना आणि अपेक्षेशिवाय असतं. असं प्रेम माणसाला लहान नाही तर महान बनवतं. प्रत्येक नात्याचं मूळ हे विश्वासात दडलेलं असतं. जर विश्वासच तुटला तर सर्वात घट्ट नातंही टिकू शकत नाही. म्हणूनच विश्वासाचं रक्षण करणं हे प्रत्येक माणसाचं सर्वात पहिलं कर्तव्य आहे. माणसाची सर्वात मोठी ताकद त्याचा संयम आहे. जो संयमी आहे तोच अत्यंत कठीण काळातही टिकून राहतो आणि शेवटी विजयही त्याचाच होतो. आयुष्य आपल्याला रोज एक नवीन संधी देतं. गरज फक्त एवढीच आहे की आपण कालच्या सर्व तक्रारी विसरून आजचा दिवस पूर्णपणे जगायला शिकलं पाहिजे. जो माणूस स्वतःच्या चुकांमधून शिकतो तोच खरा बुद्धिमान असतो. कारण चुका हा शेवट नसतो, तर ती एका नव्या अनुभवाची सुरुवात असते. रागाच्या भरात बोललेले 2 शब्द नात्यांचं आयुष्य कित्येक वर्षांनी कमी करू शकतात. म्हणूनच काहीही बोलण्यापूर्वी आपण नेहमी हा विचार केला पाहिजे की आपले शब्द कोणाचं तरी मन तोडतील की ते नातं अधिक घट्ट जोडतील. माणसाचा सर्वात मोठा भ्रम हाच आहे की त्याला वाटतं त्याच्याकडे अजून खूप वेळ आहे. पण आयुष्य हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं क्षणभंगूर आहे आणि प्रत्येक क्षण अमूल्य आहे. खरं ज्ञान तेच आहे जे आपल्याला अधिक नम्र बनवतं. जर ज्ञानामुळे आपला अहंकार वाढत असेल तर ती फक्त गोळा केलेली माहिती आहे, ते वास्तविक ज्ञान मुळीच नाही. माणसाची खरी ओळख ही त्याच्या कठीण काळातच होते. चांगल्या वेळेत तर प्रत्येक जण आपल्या सोबत असतो, पण वाईट काळात फक्त खरे आणि प्रामाणिक लोकच आपल्या पाठीशी उभे राहतात. आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्याला हे शिकवतो की परिस्थिती कशीही असू दे, जर आपला स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास असेल तर मार्ग आपोआप सापडत जातात. स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना ठेचा लागणं अगदी स्वाभाविक आहे, पण त्याच ठेचा आपल्याला सावरायला आणि पुन्हा नव्या जोमाने पुढे जायला शिकवतात. खरी सफलता तीच आहे ज्यामध्ये समाधान असतं. जर मनाला समाधानच नसेल तर जगातल्या सर्वात मोठ्या उपलब्धीही पूर्णपणे अपूर्णच वाटतात. आयुष्यातला खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीचा मोकळेपणाने स्वीकार करतो. कारण परिस्थिती स्वीकारणारं मन कायम शांत राहतं आणि सतत भांडणारं मन नेहमी थकून जातं. प्रत्येक व्यक्तीची आयुष्याची कथा वेगळी असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वतःला कमी लेखणं ही सर्वात मोठी चूक आहे. स्वतःच्या प्रवासाचा नेहमी आदर करा, तेव्हाच हे आयुष्य सुंदर वाटेल. माणसाची खरी ताकद त्याची बुद्धी नाही तर त्याचा संयम आहे. बुद्धी आपल्याला योग्य रस्ता दाखवते, पण संयम आपल्याला त्या रस्त्यावर शेवटपर्यंत टिकून राहण्याची ताकद देतो. कधी कधी शांत राहणंही खूप काही सांगून जातं. शब्दांनी बोललेल्या अनेक गोष्टी सहज विसरल्या जातात, पण मौनाचा संदेश थेट मनाच्या तळापर्यंत जाऊन पोहोचतो. वेळेचं चक्र नेहमी फिरत असतं. आज तुमची वेळ वाईट आहे तर उद्या ती नक्कीच चांगली होईल. फक्त हार मानणं म्हणजे आयुष्यावरचा विश्वास गमावल्यासारखा आहे.
नाती टिकवण्यासाठी अनेकदा त्याग करावा लागतो. जे लोक नात्यात फक्त घेण्यावर विश्वास ठेवतात ते खऱ्या आणि खोल नात्यांचा गोडवा कधीच समजू शकत नाहीत. खरी समजूतदारी यातच आहे की आपण इतरांसाठीही असाच विचार करावा जसा आपण स्वतःसाठी करतो. हीच विचारसरणी आपला समाज अधिक चांगला बनवते. प्रत्येक माणूस स्वतःच्या आत अफाट क्षमता घेऊन जन्माला येतो, पण तोच व्यक्ती पुढे जातो जो स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो. आयुष्यात कधी कधी पुढचे रस्ते पूर्ण अंधकारमय वाटतात, पण तोच अंधार आपल्याला स्वतःच्या आतला प्रकाश प्रज्वलित करण्यासाठी प्रेरणा देतो. खरं सुख हे पैशात नाही, तर ते समाधानात आहे. ज्या दिवशी ही साधी गोष्ट आपल्याला समजते त्या दिवसापासून आपलं आयुष्य अगदी सोपं होऊन जातं. माणसाचं चारित्र्य त्याच्या गोड शब्दांवरून नाही, तर त्याच्या कर्मावरून पारखलं जातं. चांगले शब्द प्रत्येक जण सहज बोलू शकतो, पण चांगले कर्म प्रत्येक जण करू शकत नाही. अडचणी आपल्याला मोडण्यासाठी येत नाहीत, तर त्या आपल्याला आधीपेक्षा जास्त मजबूत बनवण्यासाठी येतात. हाच त्यामागचा लपलेला मुख्य उद्देश असतो. जेव्हा आपण इतरांना मनापासून माफ करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वतःलाच एका मोठ्या ओझ्यातून मुक्त करत असतो. खऱ्या अर्थाने यश तेच आहे जे आपल्याला आतून आनंदी करतं आणि आपला अहंकार अजिबात वाढू देत नाही. आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली नाती. पैसा गमावला तर तो पुन्हा नक्कीच कमावता येतो, पण एकदा तुटलेली नाती पुन्हा कधीच जोडता येत नाही. जो माणूस दिलेला शब्द आणि वाचन पाळतो तोच लोकांच्या हृदयात कायमची जागा निर्माण करू शकतो. कारण शब्द माणसाच्या मनात विश्वास निर्माण करतात आणि हाच विश्वास आयुष्याचा मुख्य आधार आहे. खरं ज्ञान ते आहे जे आपल्याला नम्र बनवतं. ज्या ज्ञानामुळे मनात घमंड आणि गर्व निर्माण होतो ते ज्ञान नसून केवळ माहितीचा साठा आहे. माणसाचं मन जर खऱ्या अर्थाने शांत असेल तर आयुष्य कितीही कठीण असू दे तो हसत हसत पुढे मार्ग काढू शकतो. प्रत्येक माणसाने हे समजून घेतलं पाहिजे की आयुष्याचा शेवट निश्चित आहे. त्यामुळे सर्वात उत्तम गोष्ट हीच आहे की आपण जाताना इतरांसाठी चांगल्या आठवणी आणि चांगले विचार मागे सोडून जावेत. आयुष्यातला खरा विजय यात नाही की तुम्ही किती मोठी उंची गाठली आहे, तर तो यात आहे की त्या यशाच्या वाटेवर तुम्ही किती लोकांना सोबत घेऊन पुढे गेलात आणि त्यांच्याही आयुष्यात आशेचा किरण निर्माण केलात. माणसाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचं स्वतःचं मन. जर मनावर ताबा मिळवला तर बाहेरची परिस्थिती कितीही भयंकर असली तरीही आयुष्य अगदी सोपं वाटू लागतं. कोणतंही स्वप्न तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण ते मिळवण्यासाठी अपार मेहनत, संयम आणि मोठा त्याग करायला तयार असतो. केवळ इच्छा असणं पुरेसं नसतं, तर त्या इच्छेचं रूपांतर कर्मात करणं हेच यशाचं मुख्य रहस्य आहे. खरी नाती नेहमी आत्म्याशी जोडलेली असतात, ती स्वार्थावर आधारलेली नसतात. स्वार्थावर उभी असलेली नाती वेळेच्या एका छोट्याशा वादळातही विस्कळीत होतात, पण आत्म्याने जोडलेली नाती कोणत्याही महाभयंकर वादळातूनही सुरक्षित राहतात. माणसाची खरी श्रीमंती त्याची विचारसरणी आहे. विचार जर सकारात्मक असतील तर झोपडीतही सुख मिळेल, आणि जर विचार नकारात्मक असतील तर महालातही दुःखच लपलेलं असेल. आयुष्यात लागणाऱ्या ठेचा आपल्याला खाली पाडण्यासाठी येत नाहीत, तर त्या आपल्याला हे दाखवण्यासाठी येतात की आता आपल्याला नक्की कोणत्या दिशेने आणि किती खंबीरपणे पाऊल टाकायचं आहे. जो व्यक्ती इतरांना नेहमी मदत करतो तो खऱ्या अर्थाने स्वतःच्याच आत्म्याला शांत आणि हलकं करत असतो. कारण दान हे केवळ भौतिक वस्तू देण्यावरून नाही, तर आतल्या शांततेवरून मोजलं जातं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला हेच शिकवण्यासाठी येतो की आपल्या मर्यादा फक्त आपल्या विचारांपर्यंतच मर्यादित आहेत. जेव्हा आपण हे विचारांचे अडथळे तोडतो तेव्हा नक्कीच चमत्कार घडतात. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या बाह्य रूपात नाही, तर त्याच्या चांगल्या वागण्यात दडलेलं आहे. कारण शारीरिक सुंदरता वेळेनुसार नक्कीच कमी होते, पण चांगला स्वभाव आयुष्यभर सोबत राहतो. जेव्हा माणूस इतरांकडून असणाऱ्या अपेक्षा कमी करतो तेव्हा त्याचं आयुष्य अगदी सोपं आणि सुखद होऊन जातं. जास्त अपेक्षा असणंच हे खऱ्या दुःखाचं मूळ कारण आहे. प्रत्येक चूक आपल्याला खाली पाडत नाही, तर ती आपल्याला ही आठवण करून देते की अजूनही शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची मोठी संधी बाकी आहे. खरं सुख तेच आहे ज्यामध्ये समाधान असतं. समाधानाशिवाय आयुष्यातल्या सर्वात मोठ्या उपलब्ध्याही अगदी रिकाम्या आणि अपूर्ण वाटतात. आयुष्याचं खरं मूल्य त्या क्षणांमध्ये आहे जे आपण प्रेमाने आणि कृतज्ञतेने जगतो. बाकी सर्व फक्त वेळेचा हिशोब आहे. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा स्वतःचा अहंकार आहे. हाच अहंकार नाती तोडतो, मनाची शांतता हिरावून घेतो आणि आत्म्याला अशांत करतो. प्रत्येक माणसाचा आयुष्याचा प्रवास हा वेगळा आणि अद्वितीय आहे. जर आपण स्वतःची इतरांशी तुलना करणं कायमचं सोडून दिलं तर आपल्याला आपल्या जीवन प्रवासात दडलेला खरा आनंद नक्कीच दिसू लागेल. जेव्हा माणूस स्वतःच्या आतल्या भीतीचा मोकळेपणाने स्वीकार करतो तेव्हाच तो आपली खरी ताकद ओळखू शकतो.
भीतीपासून पळून जाऊन नाही, तर तिचा धैर्याने सामना करूनच तिला जिंकता येतं. खरं ज्ञान तेच आहे जे आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती आणि स्वतःबद्दल नम्रता बाळगायला शिकवतं. आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की इथे आपलं असं कायमस्वरूपी काहीच नाही. त्यामुळे जो काही वेळ आणि जी काही लोक आपल्या सोबत आहेत त्यांचा आदर करणं हीच सर्वात मोठी समजूतदारी आहे. सर्वात यशस्वी माणूस तोच आहे ज्याने आयुष्याच्या शेवटी प्रचंड संपत्ती, प्रसिद्धी किंवा सत्ता नाही, तर समाधान आणि प्रेमाने भरलेलं हृदय मिळवलं आहे. आयुष्यातली खरी ताकद यात नाही की आपण इतरांना कसं हरवतो, तर ती यात आहे की आपण आपल्या स्वतःच्या भीतीला आणि कमतरतांना कसं हरवतो. हीच ताकद आपल्याला खंबीर बनवते. जो माणूस स्वतःच्या प्रचंड अडचणींमध्येही हसायला शिकतो, तो इतरांसाठी एक उत्तम प्रेरणा बनतो आणि स्वतःच्या आत्म्यालाही एक मोठी शांतता देतो. खरं प्रेम केवळ दुसऱ्याकडून घेण्यात नाही, तर ते मनापासून देण्यात आहे. जो माणूस इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधतो, तोच आयुष्यात खऱ्या सुखाचा अनुभव घेतो. प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्याला हे शिकवते की खरं यश केवळ ध्येयापर्यंत पोहोचण्यात नाही, तर आपल्या संघर्षामध्ये आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीमध्ये दडलेलं असतं. माणसाची खरी संपत्ती त्याचे विचार, समजूतदारपणा आणि दुसऱ्यांबद्दलची करुणा आहे. धन आणि पद ही केवळ एक तात्पुरती सोय आहे, ती माणसाची खरी ओळख नाही. जेव्हा आपण इतरांच्या नकारात्मकतेला आपल्या मनावरचं ओझं बनू देत नाही, तेव्हा आपली पूर्ण ऊर्जा आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करते. प्रत्येक नातं हे वेळेसारखं असतं. जर आपण त्याची किंमत जाणली, तर ते अधिक मजबूत बनतं, आणि जर त्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं, तर ते हळूहळू तुटून जातं. जो व्यक्ती स्वतःच्या भूतकाळातील जखमांना घाबरत नाही, तर त्यातून धडा घेतो, तोच आयुष्यात खरा विजेता बनतो. खरं ज्ञान म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही, तर ते ज्ञान आपल्याला आपले कर्म, विचार आणि वागण्यात सुधारणा करण्याची मोठी क्षमता देतं. माणसाचं सर्वात मोठं स्वातंत्र्य त्याच्या विचारांमध्ये असतं. जेव्हा आपण आपले विचार सकारात्मक ठेवतो, तेव्हा जगातली कोणतीही वाईट परिस्थिती आपल्याला हरवू शकत नाही. खऱ्या सुखाची अनुभूती तेव्हाच येते जेव्हा आपण आपल्या अपेक्षा कमी करतो आणि आपले चांगले कर्म वाढवतो. अपेक्षा हेच खऱ्या दुःखाचं मूळ कारण असतं. जो व्यक्ती आपले शब्द आणि कर्मांमध्ये पूर्ण प्रामाणिक असतो, त्यालाच समाजात खरा आदर आणि विश्वास मिळतो. प्रत्येक अपयश आपल्याला ही आठवण करून देतं की यश केवळ अंतिम निकालात नाही, तर सातत्यपूर्ण प्रयत्नात आणि संयमात आहे. माणसाची खरी किंमत त्याच्या वागणुकीत, संयमात आणि करुणेत लपलेली असते, त्याच्या संपत्तीत किंवा मोठ्या पदात नाही. जेव्हा आपण आपल्या आतली शांतता शोधून काढतो, तेव्हा आयुष्यातल्या सर्वात मोठ्या लढायाही एकदम सोप्या आणि हलक्या वाटू लागतात. खरं साहस तेच आहे जे आपल्याला एकटे असतानाही योग्य आणि चांगलं काम करण्याची ताकद देतं. मग आपल्याला कोणी बघत असो वा नसो. प्रत्येक सकाळ आपल्याला एक नवी संधी देते की आपण कालच्या चुका मागे सोडून एक नवी आणि चांगली सुरुवात करावी. जो व्यक्ती स्वतःच्या भीतीला समजून घेतो आणि तिचा सामना करतो, तोच शेवटी आपली खरी ताकद ओळखतो. खरा मित्र तोच आहे जो तुमची शांतता समजू शकतो आणि तुमच्या मौनामागे लपलेलं दुःख सहज ओळखू शकतो. जो व्यक्ती स्वतःच्या आतल्या कमतरता ओळखून त्या सुधारण्याचं धाडस दाखवतो, तोच खऱ्या अर्थाने मजबूत आणि स्वतंत्र विचार करणारा असतो. आयुष्यातली सर्वात मोठी सफलता यात नाही की आपण इतरांना हरवावं, तर ती यात आहे की आपण स्वतःच्या मर्यादा ओलांडून आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचावं. खरं सुख केवळ मिळवण्यात नाही, तर इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यात दडलेला आहे. हाच खऱ्या अर्थाने खरा आनंद आहे. जो माणूस स्वतःच्या अनुभवांतून शिकतो आणि ते अनुभव इतरांसोबत वाटतो, तो समाजावर एक न पुसता येणारा ठसा उमटवून जातो. माणसाची खरी श्रीमंती त्याच्या कर्मांमध्ये असते, त्याच्या मालमत्तेत किंवा मोठ्या पदात नाही. कर्मच माणसाची खरी ओळख निर्माण करतात. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला हे शिकवतो की आपली ताकद बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर आपल्या आत लपलेल्या प्रबळ इच्छाशक्तीत आहे. खरं प्रेम ते आहे जे कुठल्याही स्वार्थाविना आणि अपेक्षेशिवाय दिलं जातं. असं निस्सीम प्रेमच आयुष्याला खऱ्या अर्थाने सार्थक बनवतं. जेव्हा आपण स्वतःच्या मनावर ताबा मिळवायला शिकतो, तेव्हा कोणतंही बाहेरचं संकट आपल्याला कधीच विचलित करू शकत नाही. प्रत्येक अपयश आपल्याला हेच सांगतं की यश केवळ शिखरावर पोहोचण्यात नाही, तर तो प्रवास करत असताना त्यातून शिकण्यात आहे. माणसाची खरी किंमत त्याच्या नम्रतेत आणि दयेत आहे. संपत्ती आणि सत्ता केवळ एक तात्पुरता प्रभाव निर्माण करतात. जो व्यक्ती स्वतःचे शब्द आणि कर्मांशी प्रामाणिक असतो, तो इतरांच्या हृदयात एक कायमस्वरूपी छाप सोडून जातो. यशाचा खरा अर्थ केवळ ध्येय गाठण्यात नाही, तर आपल्या प्रयत्नातून आणि संयमातून सतत काहीतरी नवीन शिकण्यात दडलेला आहे. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार आहे. हा अहंकार केवळ नातीच तोडत नाही, तर आयुष्यातल्या खऱ्या आनंदापासून आपल्याला कोसो दूर घेऊन जातो.
जेव्हा आपण इतरांच्या नकारात्मकतेला आपल्या मनात जागा देत नाही, तेव्हा आपली पूर्ण ऊर्जा केवळ आपल्या ध्येयाच्या दिशेने काम करते. प्रत्येक ठेच आपल्याला हे शिकवते की खाली पडणं म्हणजे शेवट नाही, तर पुन्हा नव्याने उठून प्रयत्न करण्याची ती एक उत्तम संधी आहे. खरा मित्र तोच आहे जो कठीण काळातही तुमची साथ सोडत नाही आणि तुम्हाला तुमच्या आतली खरी ताकद जगासमोर आणण्यासाठी पूर्ण मदत करतो. जो व्यक्ती स्वतःच्या भीतीचा धैर्याने सामना करतो, तोच आपली खरी शक्ती ओळखतो आणि आयुष्यात कायमस्वरूपी यश मिळवतो. खरं ज्ञान तेच आहे जे आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती आणि स्वतःबद्दल नम्रता बाळगायला शिकवतं. आयुष्याचा खरा उद्देश फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर जगत असताना इतरांसाठी एक उत्तम प्रेरणा बनणं आणि सकारात्मक बदल घडवणं हा आहे. माणसाला सर्वात मोठा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा तो इतरांच्या हसण्याचं कारण बनू शकतो आणि स्वतःच्या आत्म्याला अतिशय हलकं अनुभवतो. जो व्यक्ती स्वतःच्या भीतीचा आणि अपयशाचा खंबीरपणे सामना करून पुढे जातो, तोच या जीवनात खरा विजेता ठरतो. खरं सुख केवळ स्वतःला आनंद मिळवण्यात नाही, तर इतरांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यात दडलेला आहे. माणसाची खरी संपत्ती त्याचे चांगले कर्म, विचार आणि वागणूक यात आहे. बाहेरून दिसणारी भौतिक संपत्ती केवळ क्षणिक आणि तात्पुरती असते. प्रत्येक अडचण आपल्याला हेच शिकवते की आपली खरी ताकद ही आपल्या आतच दडलेली आहे. आपल्याला फक्त तिला ओळखायचं आहे आणि तिचा योग्य वापर करायचा आहे. खरं प्रेम ते आहे जे कुठल्याही स्वार्थाशिवाय आणि अपेक्षेशिवाय दिलं जातं, कारण कोणत्याही अटीशिवाय केलेलं प्रेमच आपल्याला कायमस्वरूपी आनंद देतं. जो व्यक्ती स्वतःचं मन नेहमी शांत ठेवायला शिकतो, तो आयुष्यातल्या सर्वात भयंकर आणि मोठ्या लढायांमध्येही ठामपणे उभा राहतो. प्रत्येक अनुभव, मग तो सुखाचा असो वा दुःखाचा, तो आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जातो. शहाणा तोच आहे जो या अनुभवांतून शिकून पुढे चालत राहतो. यशाचा खरा अर्थ केवळ ध्येयापर्यंत पोहोचण्यात नाही, तर त्या प्रवासात मिळणारी शिकवण आणि संयम यात आहे. माणसाची खरी किंमत ही त्याच्या नम्रतेत, करुणेत आणि समजूतदारपणात असते. सुंदर रूप आणि मोठं पद केवळ एक तात्पुरता प्रभाव निर्माण करतात. जो व्यक्ती वेळेचा अचूक वापर करायला शिकतो, तोच आयुष्यात कायमस्वरूपी यश आणि प्रचंड समाधान मिळवतो. खरं धाडस तेच आहे जे आपल्याला एकटे असतानाही योग्य गोष्टी करण्याची ताकद देतं, मग कोणी पाहत असो किंवा नसो. प्रत्येक ठेच आपल्याला खाली पाडण्यासाठी नाही, तर अधिक खंबीर बनवण्यासाठी आणि योग्य दिशेने जाण्याची संधी देण्यासाठी येते. खरा मित्र तोच आहे जो अत्यंत वाईट काळातही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो, तुमची मदत करतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतो. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा स्वतःचा अहंकार आहे, जो नाती तोडतो, मनाची शांतता हिरावून घेतो आणि आयुष्यातल्या आनंदाला दूर पळवून लावतो. जेव्हा आपण स्वतःच्या भीतीचा सामना करतो, तेव्हाच आपण आपल्या आतली खरी ताकद आणि अमर्याद शक्यता ओळखू शकतो. खरं ज्ञान ते आहे जे आपल्याला इतरांबद्दल दयाळू आणि स्वतःबद्दल नम्र बनवतं, केवळ माहिती देण्याचं काम करत नाही. आयुष्याचा खरा उद्देश फक्त श्वास घेणं नाही, तर आपलं आयुष्य जगत असताना इतरांसाठी एक प्रेरणा बनणं आणि सकारात्मक बदल घडवणं हा आहे, ज्यामुळे आपला समाज आणि आपला आत्मा दोन्ही समृद्ध होतील. जो व्यक्ती आपले शब्द, विचार आणि कर्मांमध्ये प्रामाणिक असतो, तो इतरांच्या हृदयात कायमची जागा निर्माण करतो आणि वेळेच्या ओघातही तो नेहमी लक्षात राहतो. यशाचं खरं माप यात नाही की तुम्ही किती मोठ्या पदावर पोहोचला आहात, तर ते यात आहे की अत्यंत कठीण काळातही तुम्ही तुमची मूल्ये आणि तुमचा प्रामाणिकपणा कसा टिकवून ठेवला आहे. जो व्यक्ती स्वतःच्या आतली शांतता आणि समतोल टिकवून ठेवतो, तो जगातील सर्वात मोठ्या आव्हानांमध्येही अतिशय स्थिर आणि खंबीर राहतो. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या वागणुकीत आणि त्याच्यातील करुणेमध्ये लपलेलं असतं. बाहेरून दिसणारं सौंदर्य केवळ एक तात्पुरतं आकर्षण आहे. प्रत्येक अनुभव, मग तो सुखाचा असो किंवा दुःखाचा, तो आपल्याला ही शिकवण देतो की आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ आणि समजूतदारपणा. जो व्यक्ती स्वतःची भीती आणि असुरक्षितपणाचा सामना करतो, तोच आपली खरी ताकद आणि क्षमता ओळखू शकतो. खरं प्रेम ते आहे जे कुठल्याही अटीशिवाय आणि अपेक्षेशिवाय दिलं जातं, कारण हेच प्रेम आयुष्यात चिरंतर आनंद आणि समाधान घेऊन येतं. जेव्हा आपण आपल्या मनातून मत्सर आणि नकारात्मक भावना काढून टाकतो, तेव्हा आपली पूर्ण ऊर्जा केवळ सकारात्मक कर्म आणि खऱ्या आनंदाच्या दिशेने काम करते. माणसाची खरी ताकद ही त्याच्या आतल्या विचारात, संयमात, समजूतदारपणात आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेत दडलेली असते, केवळ शारीरिक ताकदीत नाही. जो व्यक्ती इतरांना मदत करण्यात आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्यात पूर्ण समाधान मानतो, तोच आयुष्यात खरा आनंद आणि तृप्ती अनुभवतो.
प्रत्येक आव्हान आपल्याला ही आठवण करून देतं की आपल्या खऱ्या मर्यादा फक्त आपल्या भीतीत आणि आपल्या विचारांत अडकलेल्या आहेत. त्या ओलांडूनच खरा विकास शक्य आहे. यशाचा खरा अर्थ केवळ उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात नाही, तर त्या प्रवासात नवनवीन गोष्टी शिकण्यात, स्वतःला सुधारण्यात आणि स्वतःच्या अनुभवांतून अधिक मजबूत बनण्यात दडलेला आहे. सच्चा मित्र तोच आहे जो वाईट काळातही तुमची साथ कधीच सोडत नाही. तो तुमचं धाडस वाढवतो आणि तुम्हाला तुमच्या आतल्या ताकदीची जाणीव करून देतो. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार आहे, जो केवळ नातीच तोडत नाही तर आयुष्यातला आनंदही दूर घेऊन जातो. जो व्यक्ती वेळेचा योग्य वापर करायला शिकतो, तोच आयुष्यात कायमस्वरूपी समाधान, यश आणि आत्मविश्वास मिळवतो. खरं साहस तेच आहे जे आपल्याला आपण एकटे असतानाही नेहमी योग्य कृती करण्याचं बळ देतं, मग तिथे कोणी बघणारं असो वा नसो, कारण हीच माणसाची खरी परीक्षा असते. प्रत्येक चूक आपल्याला हे शिकवते की खाली पडणं हा शेवट नाही, तर पुन्हा उठून अधिक खंबीर बनण्याची आणि योग्य दिशेने वाटचाल करण्याची ती एक उत्तम संधी आहे. खरं ज्ञान ते आहे जे आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती आणि स्वतःबद्दल नम्रता शिकवतं. केवळ पुस्तके वाचून किंवा माहिती गोळा करून मिळवलेलं ज्ञान हे खरं ज्ञान नसतं. आयुष्याचा खरा अर्थ केवळ जगणं नाही, तर जगत असताना इतरांसाठी एक प्रेरणा बनणं आणि सकारात्मक बदल घडवणं हा आहे, ज्यामुळे समाज आणि आपला आत्मा दोन्ही संपन्न होती. जो व्यक्ती आपले शब्द, विचार आणि कर्मोंमध्ये प्रामाणिक असतो, तो इतरांच्या हृदयात कायमची छाप सोडून जातो आणि तो सदैव स्मरणात राहतो. खऱ्या अर्थाने यश केवळ मोठ्या पदांमध्ये किंवा संपत्तीत नाही, तर ते यात आहे की आपण आपली मूल्ये आणि आदर्शांशी कोणतीही तडजोड न करता प्रत्येक परिस्थितीत कसे टिकून राहतो. जो व्यक्ती स्वतःच्या कमतरता आणि भीतीचा धैर्याने सामना करतो, तोच आयुष्याच्या सर्वात कठीण लढायांमध्येही खंबीर राहतो आणि आपली खरी ताकद अनुभवतो. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या शब्दांत, कर्मांत आणि वागणुकीत दडलेलं असतं. बाह्य रूप आणि दिखावा हे केवळ एक तात्पुरतं आकर्षण आहे. प्रत्येक अनुभव, मग तो सुखाचा असो वा दुःखाचा, तो आपल्याला हेच शिकवतो की आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट वेळ आणि वेळेवर घेतलेले योग्य निर्णय हीच आहे. खरं प्रेम ते आहे जे कुठल्याही अटीशिवाय, अपेक्षेशिवाय किंवा स्वार्थाशिवाय दिलं जातं. हेच प्रेम आयुष्यात कायमस्वरूपी आनंद आणि समाधान घेऊन येतं. जेव्हा आपण आपल्या मनातून नकारात्मकता, मत्सर आणि राग पूर्णपणे काढून टाकतो, तेव्हा आपली ऊर्जा केवळ सकारात्मक विचार, चांगले कर्म आणि खऱ्या आनंदाच्या निर्मितीसाठी काम करते. माणसाची खरी ताकद ही त्याच्या आतल्या विचारांत, संयमात, समजूतदारपणात आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेत दडलेली असते. जो व्यक्ती इतरांना मदत करण्यात आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यात समाधान मानतो, तोच आयुष्यात खरा आनंद आणि तृप्ती मिळवतो. प्रत्येक आव्हान आपल्याला ही आठवण करून देतं की आपल्या खऱ्या मर्यादा केवळ आपल्या भीतीत आणि आपल्या विचारांत अडकलेल्या आहेत. या मर्यादा ओलांडूनच खऱ्या अर्थाने विकास होतो. यशाचा खरा अर्थ केवळ ध्येयापर्यंत पोहोचण्यात नाही, तर त्या प्रवासात काहीतरी शिकण्यात, स्वतःला सुधारण्यात आणि अनुभवांतून अधिक मजबूत बनण्यात दडलेला आहे. सच्चा मित्र तोच आहे जो कठीण काळातही तुमची साथ कधीच सोडत नाही. तो तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि तुम्हाला तुमच्या आतली खरी ताकद ओळखण्यास मदत करतो. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार आहे, जो फक्त नातीच तोडत नाही तर आयुष्यातला आनंदही कोसो दूर घेऊन जातो. जो व्यक्ती वेळेचा अचूक वापर करायला शिकतो, तोच आयुष्यात कायमस्वरूपी समाधान, यश आणि आत्मविश्वास प्राप्त करतो. खरं साहस तेच आहे जे आपल्याला एकटे असतानाही योग्य मार्ग निवडण्याची ताकद देतं, मग कोणी पाहत असो वा नसो, कारण हीच आपली खरी परीक्षा असते. प्रत्येक चूक आपल्याला हे शिकवते की पडणं हा काही शेवट नाही, तर पुन्हा नव्याने उठून खंबीर बनण्याची आणि योग्य दिशेने वाटचाल करण्याची ती एक उत्तम संधी आहे. खरं ज्ञान ते आहे जे आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती आणि स्वतःबद्दल नम्रता शिकवतं. केवळ माहिती देणारं ज्ञान हे खरं ज्ञान नसतं. आयुष्याचा खरा उद्देश फक्त जगणं नाही, तर जगत असताना इतरांसाठी एक प्रेरणा बनणं आणि सकारात्मक बदल घडवणं हा आहे, ज्यामुळे आपला समाज आणि आपला आत्मा दोन्ही समृद्ध होतील. जो व्यक्ती आपले शब्द, विचार आणि कर्मांमध्ये अत्यंत प्रामाणिक असतो, तो इतरांच्या हृदयात एक कायमस्वरूपी छाप सोडून जातो आणि काळ लोटला तरी तो नेहमी स्मरणात राहतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये